हे फार गरजेचं असतं आणि असे सेवक आपल्यामध्ये आज आलेत. पुन्हा एक वार मी त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढची वेळ मी त्यांच्या हातामध्ये देत आहे. या बाळगसाहेब. त्यांचा मुलगा सुद्धा या ठिकाणी आहे, ओजस चव्हाण. हा एक प्रोफेशनल व्हिडिओग्राफी करणारा त्याचं व्यक्तिमत्व आहे, म्हणून त्याचा सेटअप कडे बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. सो त्याचंही मनापासून आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत. ख्रिस्तामध्ये परत एक वार अलायन्स मराठी चर्च आणि या मंडळीचे मी आभार मानतो, प्रभूचे आभार मानतो. कारण की जसं पाळक साहेबांनी सांगितलं की मी बॅटिंग करण्याकरता आपल्या होम पिचवर उभा आहे, परंतु माझ्या हातामध्ये बॅट नाही, माझ्या हातामध्ये बायबल आहे. आणि खेळाडूंचं म्हटलं तर माझ्याबरोबरचे पुष्कळ खेळाडू आज जरी माझ्यामध्ये नसले, परंतु निश्चितच काही जण मला ओळखतात. परंतु मी ओळखावा असं काही फार सुपरिचित व्यक्ती जेव्हा मी या चर्चमध्ये होतो असं नव्हतं. माझे प्रियजन देखील म्हणतील की खरोखर हा व्यक्ती पाळक होईल असं 0% शक्यता होती. कारण की असा कोणताही गुण माझ्या आढळत नव्हता की ज्याद्वारे मी या पाळकी सेवेमध्ये आणि या सेवेच्या द्वारे अनेकांच्या जीवनाला स्पर्श करेन असं वाटतं. आज मला आनंद वाटतो की आमचे थोरले बंधू ब्रदर टेरेन्स देखील आमच्यामध्ये आहे आणि त्याचप्रमाणे आमचे सिस्टर रीटा मायकल त्या देखील आमच्यामध्ये आहे. आणि त्यांनी मला लहानपणापासून बघितलं, कारण की इथे माझा जरी बाप्तिस्मा झाला परंतु संडे स्कूलला मी त्यांच्याकडे जात असे. आणि अशा अनेक जुन्या आठवणीसह मी इथे हजर झालेला आहे. त्या आठवणी 4 दिवस आहे आणि जवळपास 6 सेशन आहे. मी थोडं शेअर करणार. आता सगळं मी शेअर करणार नाही, कारण की ज्या महत्वाच्या गोष्टीसाठी आणि ज्या आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र झालेला आहे, त्या आशीर्वादाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. संदेष्टा आपल्या नगरामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये सन्मान पावत नाही असं परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. आणि प्रभूला धन्यवाद असो की जरी आरंभ मी या शहरातून केलेला आहे, परंतु देव मला पुणे येथे घेऊन गेलेला आहे आणि पाळक साहेबांनी वाचला अनेक गोष्टी आहे. परंतु अनेक गोष्टी करत असताना देखील, अनेक गोष्टी समाजामध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये मी करत असताना देखील एक गोष्ट ही कायम मी जपली आणि ती गोष्ट म्हणजे प्रभू येशूची सेवा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी लोकल असल्या कारणाने मला अपेक्षा आहे की जेव्हा धोनी जातो किंवा विराट कोहली येतो किंवा रोहित शर्मा येतो, जेव्हा होम पिरियडवर जेव्हा ते बॅटिंग करतात तर त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. पवार साहेब सहमत आहे, खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. कारण की ते भले चांगली बॅटिंग करो अगर न करो, परंतु त्यांचे जे दर्शक आहेत त्यांना एक विशेष आपुलकी असते की हा व्यक्ती जो आहे तो आमच्या मधला एक व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्याला आम्ही उत्तम रिस्पॉन्स दिला तर निश्चितच आम्हाला आनंद मिळेल आणि निश्चितच आम्हाला एक प्रोत्साहन दिल्यासारखं वाटेल. आणि यामुळे प्रियांनो, आपण सर्वजण या गोष्टीला विशेष करून शिकूया, कारण की या 6 सेशनमध्ये फार महत्वाच्या गोष्टी, फार इम्पॉर्टंट गोष्टी मी आपल्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे. कारण की आज प्रभूचा आत्मा जिथे आहे आणि आत्म्याने भरून मी ही सेवा करत आहे आणि विशेष करून 5 मी आपल्यामध्ये रुजू होत आहे. कारण की मला या गोष्टीची जाणीव आहे की ज्या मंदिरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जेव्हा आपण सेवा करायला उभा राहतो, तेव्हा आत्म्याने जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्याचं फळ हे महान आणि मोठं असतं. आताच मी क्वायरचे हे तरुण लेकरं बघितले आणि त्यांनी देखील फार उत्तम अशा गीतांच्या द्वारे प्रभूची सेवा केलेली आहे आणि मी त्यांना अभिनंदन करतो. कारण की खरोखर जेव्हा आपण अशा प्रकारे लहान वयामध्ये इथे सेवेला रुजू होतो, देव तुमचा आणि माझा उपयोग अद्भुतरित्या करून घेतो. प्रेज द लॉर्ड. तरुणांसाठी देखील मी सांगतो की या दिवसामध्ये दिवस कठीण आहे आणि तरुण देखील आपल्या करिअर बद्दल
आणि आपल्या फ्युचरबद्दल खूप काळजीत आहे, कारण की अनेक गोष्टी कठीण आहे. पाळक साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे मी 4 वर्षाचं एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये काउन्सिलरचं ट्रेनिंग देखील केलेलं आहे, आणि त्यामुळे मी महाराष्ट्र आणि एज्युकेशन डिपार्टमेंटचा प्रोफेशनल काउन्सिलर देखील आहे. तर त्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहे त्या काउन्सिलिंग स्वरूपामध्ये देखील मी आपल्या समोर मांडणार आहे. त्यामुळे एक मॅथ्स टीचर असल्याने माझे जे संदेश आहे ते कॅल्क्युलेटेड असतात. इकडे तिकडे मी तुम्हाला भरकटणार नाही, कारण की विषय आणि फॉर्म्युला याला धरून मॅथ्सवाले शिकवतात, आणि त्यामुळे मी विषय धरूनच बोलणार आहे. आणि आज जेव्हा आपण विषयाकडे जातो तेव्हा आम्हाला परत एक बार जे थीम आहे, जे आपल्याकडे कदाचित कार्यक्रम पत्रिका असेल आणि आता सन्मानित सिस्टर यांनी देखील वाचलेली आहे, फिलिपिकरास पत्र याचा पहिला अध्याय 9 आणि 10 मध्ये, माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारचे विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी, असे की जे श्रेष्ठ तुम्ही पसंत करावे, तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. इथे वचन 2 गोष्टीवर आपण केंद्रित करणार आहोत, की अतिशय उत्तरोत्तर म्हणजे रोज निरंतर आपल्याला वाढ दिसायला पाहिजे. नंबर 2 इथे की श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. आणि आज जेव्हा आपण इथे बसलेलो आहोत आणि आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की ख्रिस्ती समाज ज्याचे आपण घटक आहोत, त्याच्याबद्दल त्यामध्ये राहत असताना अनेकदा आपला समाज, अनेकदा त्याचे फॉलोअर्स जे आम्ही आहोत ते स्वतःला कमी लेखतात. अनेकदा आपण म्हणतो आम्ही काही नाही, आम्ही मायनॉरिटी मध्ये आहोत. कालच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मीटिंग मध्ये देखील मला आमंत्रित केलं, आणि अनेक मीटिंगमध्ये आणि त्याचप्रमाणे टीव्हीवर किंवा ऑनलाईन डिबेट्समध्ये देखील मला ते सहभागी करून घेतात. विविध चॅनल्स किंवा चॅनल देखील माझ्याकडे येतात आणि माझ्याकडून ते इंटरव्ह्यू घेतात, आणि दरवर्षीचा नियमित प्रोग्राम आहे. आणि त्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की अनेक लोक जो ख्रिस्ती समाज आहे त्यांना जरी एक वेगळ्या प्रकारे आदराने सन्मानाने बघत असलं तरी आम्ही स्वतःला अनेकदा त्या कॅलिबरचं, ते योग्यतेचं समजत नाही. आम्हाला असं वाटतं की आमचं काही इथे या भारत देशामध्ये, या राष्ट्रामध्ये काही प्रगती किंवा उन्नती जी व्हायला पाहिजे तशी होत नाही, किंवा आम्हाला जे हवं ते साध्य करणं हे कठीण होऊन गेले. कदाचित आमच्याकडे रिझर्वेशन नाही, कदाचित आमच्याकडे धन नाही, कदाचित आमच्याकडे तशा प्रकारचं शिक्षण नाही, कदाचित आम्हाला सपोर्ट नाही, कदाचित आमची जी प्रेशर जे समाजामध्ये असायला पाहिजे तसं प्रेशर ग्रुप हा मजबूत नाही. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की खरोखर येणाऱ्या दिवसामध्ये, विशेष करून येणाऱ्या दिवसामध्ये ही जी पिढी आहे, जी नवीन पिढी आहे, काय माहित कुठे जातील. मी आल्यालाच पाळक साहेबांना विचारलं की आमच्या समय या चर्चमध्ये अनेक रेल्वेमध्ये काम करणारे होते, अनेक जण रेल्वेमध्ये, आम्ही देखील रेल्वे ब्लड आहोत. परंतु मग मी पाळक साहेबांना दुसरा प्रश्न विचारला की आता सन्मानित पाळक साहेब मला सांगा की किती जण रेल्वेमध्ये आहे. तर ते म्हणे नाही, आता रेल्वेमध्ये आता खूप कमी आहे. कृपया हात वर करतात की आता सध्या किती जण रेल्वेमध्ये, एक स्त्रीकडून एक पुरुषांकडून, दोघांचा हात उभा आहे. थँक्यू. 2च मला हात वर दिसत आहे. एका काळी असं होतं की बहुत हात वर असायचे, कारण की बहुत सारे रेल्वे कर्मचारी या चर्चमध्ये किंवा इतर चर्च, भुसावळ म्हणजे आपल्याला माहिती आहे रेल्वेचं हेडक्वार्टर होय. आणि या गोष्टीकडे जर आपण बघतो तर आपल्याला या गोष्टीची जाणीव होते की ज्या शहराला रेल्वेमुळे ओळख आहे, ज्या शहराला रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे सर्वंट याच्यामुळे ओळखलं जातं, ज्याला डिव्हिजन देखील म्हणतात, भुसावळ डिव्हिजन, तिथे आमच्या ज्या कम्युनिटीचे लोक खूप कमी राहिलेले आहे. आणि सांगायची गरज नाही, ही बाब आपल्याला लक्षातच येते की आमचं सिलेक्शनच होत नाही. कारण की असं नाही की आम्ही प्रयत्न करत, मला देखील माझे डॅडी गार्ड असल्यामुळे मला फार आवड होती की रेल्वेतच जायचं, पण माझे डॅडी नेहमी म्हणत असेल नाही बा रेल्वेचं काही खरं नाही,
तुला आवड आहे, परंतु आम्ही जे रेल्वेत काम करतो आम्हाला माहित आहे की जॉब किती कठीण आहे आणि दिवसेंदिवस ते कठीण होणार आहे. मी रेल्वेच्या अनेक परीक्षा दिल्या, परंतु कधीच सिलेक्ट झालो नाही. आणि मला फार अतिशय नवल वाटायचं की माझ्याकडे अनेक गोष्टी असताना देखील मी रेल्वेमध्ये सिलेक्ट होत नाही. परंतु मला सांगू द्या, देवाची एक महान मोठी योजना असते. त्या वयामध्ये आपण क्रेझी असतो. आम्ही क्रेझी असतो की नाही, आम्हाला इथे ह्या डिपार्टमेंटमध्ये किंवा ह्या नोकरीमध्ये मी जायला हवं. परंतु आता तसं राहिलं नाही. ऍक्च्युली रेल्वेमध्ये आता जॉबच कमी झालेले, परंतु आता जो क्रेज आहे तो IT कडे. कारण की आता आपल्याला माहिती आहे की पुणे हे IT हब आहे आणि IT कडे शिक्षण देखील घेतात, एज्युकेशन देखील घेतात आणि त्याकडे लोकांची, तरुणांची वाटचाल सुरू झालेली आहे. प्रियांनो, जसं जसं काळ बदलतो लोकांची चॉईस, त्याचप्रमाणे लोकांचे मत हे बदलत जातं. लोकांना स्टेटससाठी एक काळ असा होता की रेल्वे म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा स्टेटस होता, परंतु तो आता स्टेटस तसा राहिलेला नाही. हा पगार चांगला आहे, परंतु रेल्वे मधला जो स्टेटस आहे आता कुठेतरी IT कडे वळताना आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे पुण्यात अनेक भुसावळकर आहेत आणि अनेक जण मला भेटतात आणि त्यांना आनंद वाटतो की भुसावळचा एक व्यक्ती एक मोठ्या चर्चेसमध्ये किंवा पुण्याच्या चर्चेसमध्ये एक पास्टर म्हणून उभा आहे आणि त्याला देवाला गौरव असतो. पण प्रियांनो, लक्षात ठेवा की प्रत्येक तरुण असो, तरुणी असो, वृद्ध असो, महिला असो, स्त्री असो, प्रत्येकासाठी देवाची योजना आहे. प्रत्येकासाठी देवाने काहीतरी निवडूनच तुम्हाला आणि मला या जगामध्ये पाठवलेलं आहे. अनेकदा आपण काळजीमध्ये पडतो, आपल्याला टेन्शन येतं आपल्याबद्दल किंवा आपल्या फ्युचर करिअर बद्दल किंवा आपल्या मुलाबाळांच्या बद्दल की त्यांचं काय होणार. परंतु प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला इथे सांगत आहे की माझी ही प्रार्थना आहे की तुमची उत्तरोत्तर अतिशय वाढवा. संत पौल फिलिप्पेकरच्या मंडळीला म्हणतो अतिशय वाढ व्हावी. आता प्रश्न हाच येतो की वाढ होण्यासाठी आमच्यामध्ये कोणत्या गोष्टी हव्या? वाढ होण्यासाठी आमच्यामध्ये हव्या तरी कोणत्या गोष्टी? कारण की एक ख्रिस्ती म्हणून आमच्याकडे सगळं आहे. मी परत एकदा सांगतो, ख्रिस्ती म्हणून आमच्याकडे सगळे, आमच्याकडे कॉन्व्हेंटचे लेकरं आहे, आमच्याकडे हायली क्वालिफाईड मुलं आहे, आमच्याकडे आम्ही देखील चांगले पगार आहे, आमच्याकडे उत्तम राहायला घर आहे, बंगले आहेत आणि सगळं काही उत्तम आहे. परंतु तरी देखील आम्हाला जर वाढायचं आहे आणि संत पौल म्हणतो अतिशय वाढायचंय, तर मग आम्ही ती वाढ आमच्या जीवनामध्ये, वाढ या समाजामध्ये, वाढ ही देशामध्ये का नोंदवू शकत नाही? मागील दिवसामध्ये मीटिंगमध्ये जेव्हा काँग्रेसचे अनेक लीडर्स आले आणि अनेक फादर्सने आणि पास्टर्स लोक ते म्हणे की नाही आम्हाला सत्ता नाही, आम्हाला नेतृत्व दिलं जात नाही, आम्हाला अनेक पद मिळत नाही, त्यामुळे आमच्या समाजाची वाढ आम्हाला दिसत नाही. आणि मग मला देखील संधी दिली, कारण त्यांना माहिती आहे हे उत्तम बोलतात. आणि मग ते म्हटल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं की जरी भारत देशामध्ये आम्ही मायनॉरिटीमध्ये आहोत, परंतु आज भारत देशामध्ये ख्रिस्ती लोकांची संख्या जवळजवळ 15 ते 16 कोटी आहे. हीच 15 ते 16 कोटीचे कंपॅरिझन जर ख्रिस्ती राष्ट्रांची केली तर ते खूप जास्त आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आमच्याकडे निश्चितच पद नाही, कदाचित आमच्याकडे मोठ्या मोठ्या पोस्ट किंवा सत्तेमध्ये स्थान जरी नसलं, परंतु आमच्याकडे जिवंत परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुम्ही आणि मी स्वतःला कमी लेखून कुठेतरी परमेश्वर जो आमचा जिवंत देव आहे, जो तुम्हाला आणि मला चालवतो, आणि त्याची हीच इच्छा आहे की उत्तरोत्तर तुमची अतिशय वाढ व्हावी, त्याच्यावर अविश्वास दाखवतो, त्यावर अविश्वास दाखवतो. आणि यामुळे आता या 6 दिवसामध्ये मी तुम्हाला बूस्ट करण्यासाठी, मी तुम्हाला निश्चितच अशा प्रकारे जे आपण कुठे स्वतःला कमकुवत समजतो, जे आपण स्वतःला दुबळे समजतो, ते आम्ही कसे मजबूत आहोत, आम्ही कसे स्ट्रॉंग आहोत, हे निश्चितच या संदेशाच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. रेडी आहात का सगळेजण? येस. आम्ही स्वतःला दुबळे आणि कमकुवत जरी समजत असलो तर आम्ही आहोत तरी कसे मजबूत. आणि दुसरी बाजू आहे,
जे स्वतःला स्ट्रॉंग समजतात, जे म्हणतात आमच्या हातात सत्ता आहे, आमच्या हातामध्ये पद आहे, आमच्या हातामध्ये धन आहे, आमच्या हातामध्ये खूप अनेक अशा गोष्टी आहे, ते कसे कमकुवत आणि दुबळे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. परत एक बार ऑनलाईन जे आमच्या बरोबर जॉईन झालेले, आज परत एक बार ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आज अतिशय आनंद होत आहे की आपण जॉईन आहात आणि निश्चितच आज अलायन्स मराठी चर्च इथून मी आपल्याशी बोलत आहे, रूबरू होत आहे आणि खरोखर आज अतिशय आनंद होत आहे. सन्माननीय पाळक साहेब आणि मंडळी ही खरोखर आज मला आमंत्रण देऊन आपल्या सर्वांना या मंडळीच्या द्वारे जी भेट मिळत आहे त्याचा आपण स्वीकार करावा आणि या मंडळीसाठी आणि विशेष करून माझ्या सेवेसाठी आपण प्रार्थना करावी ही नम्र विनंती आहे. प्रियांनो, मुलांनो, लेकरांनो, आपल्या सर्वांना मी सांगत आहे की आपण सर्वांनी ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही बाब लक्षात ठेवत असताना आम्ही आहोत तरी कसे मजबूत आणि समोरचे लोक जे तुम्हाला डॉमिनेट करतात, जे तुम्हाला कमी लेखतात, ज्यांच्या हिशोबाने तुम्ही काहीच नाही, ज्यांच्या हातामध्ये तुम्ही एक कठपुतली, ज्याला आता मी हिंदी पण बोलला कारण की भुसावळकर म्हटल्यानंतर आप बोलेंगे की अरे ये तो हिंदी में बातें नहीं कर रहे तो ये कैसा काय चलेगा. पुण्यामध्ये राहून मी पुष्कळ मराठी बोलायला लागलो, परंतु आता पण आहे हिंदी माझी ताकद, कारण की आम्ही भावंड, आज आमच्या प्रिय बहिणी, आम्ही सर्व हिंदीमध्ये बोलायचो, त्यामुळे हिंदी देखील माझे उत्तम आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की आपली ताकद काय आहे हे ओळखण्याकरता आज आपण इथे एकत्र झालेलो आहोत. प्रियांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की आमची जगामध्ये ताकद काय आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त इसवी सन 33 मध्ये, आपल्याला माहिती आहे की जो वधस्तंभ देण्यात आला आणि वधस्तंभ दिल्यानंतर तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी उठला आणि तो पित्याच्या उजवीकडे स्वर्गारोहणच्या द्वारे बसलेला आहे. आणि त्या समय आपण जर बघितलं तर ख्रिस्ती समाज हा 0 होता, कारण की ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली नव्हती. त्या समय ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली नाही. येशू ख्रिस्त गेल्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की यरुशलेम मध्ये तुम्ही वाट बघा. कुठे वाट बघा? हा, माझ्या बरोबर आता तुम्हाला जरा, मी मॅथ्स टीचर आहे, मी सारखं रिव्हिजन घेतो. यरुशलेम मध्ये तुम्ही वाट बघा, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग तुम्ही यरुशलेम, यहुदिया, शमरोने आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्ष व्हाल. हे इसवी सन 33-34 दरम्यान एक गोष्ट घडली. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावर उतरून आलं, त्या दिवसापासून आज वर्ष 2024 आहे. 123 राष्ट्र, 123 कंट्रीज, 123 राष्ट्रांमध्ये ख्रिस्ती धर्म मेजॉरिटी मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा पवित्र आत्म्यासाठी. सुरुवात 0, परंतु आज 123 राष्ट्रांमध्ये बहुसंख्यक जर कोणतं धर्माचे लोक किंवा फॉलोअर्स आहेत तर ते ख्रिश्चनिटी. हे घडलं तरी कसं? त्यांच्यामध्ये योग्यता तरी काय होते? राष्ट्र आहे तरी कोण? त्यांनी सांगायची गरज नाही. आपण जर गुगल सर्च केलं, अनेक जण गुगल सर्च करतात आणि ते शोधतात, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की ते 123 राष्ट्र कोणते आहे ज्यांनी येशू ख्रिस्त हा माझा तारणारा म्हणून आणि या धर्माचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. हे घडलं कसं? हे मनुष्याचं कार्य नाही, हे तलवारीचं पण कार्य नाही. कारण की आपल्याला दिसतं की जेव्हा तलवार पेत्राने उपसली आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे, त्याचा बचावाकडे तो बघू लागला, तेव्हा आम्हाला काय दिसतं? येशू ख्रिस्ताने लगेच त्याचा निषेध केला आणि तो म्हटलं की त्या तलवारीच्या द्वारे नाही, जो तलवारीचा उपयोग करतो तो तलवारीनेच मरेल. जर मला यांचा प्रतिरोधच करायचा आणि मला संपवायचं आहे तर 12 सैन्य मी क्षणात बोलून यांना क्षणात नेस्तनाबूत करू शकतो. मैं इनको धूल में मिला सकता हूं, समय नहीं लगेगा. परंतु तरी देखील मला माहित आहे की जगामध्ये मी आणि माझ्या नंतर येणारे शिष्य जे आहे ते तलवारीने राज्य गाजवणार नाही, तर ते देवाची प्रीती
आणि त्याच्याद्वारे आलेला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शासन करणार आहे, राज्य करणार आहे. आणि हे खरं ठरलं, हे खरं ठरत आलेलं आहे. आज देखील प्रियांनो, जगामध्ये सगळ्यात जास्त लोक जर ख्रिस्तामध्ये आलेले आहे तर ते काही तलवारींच्या द्वारे राष्ट्र जिंकून नव्हे, तर ते येशूची प्रीती आणि त्याच्याद्वारे घोषित केलेलं तारण याचा स्वीकार करून, त्यापैकी आपण देखील आहोत, आपण प्रभूमध्ये आलेलो. आणि त्यामुळे प्रियांनो, हे जे चमत्कार जगामध्ये घडलेले आहे त्या चमत्काराचे आपण देखील एक हिस्सा आहोत. हा चमत्कार तलवारीमुळे घडला नाही, हा चमत्कार मोठ्या मोठ्या शासक आणि राजांमुळे घडला नाही. हा चमत्कार जो आहे तो कोणीतरी फार पोप किंवा महान लोकांच्यामुळे हा चमत्कार जर घडला आहे, तर देव जो पवित्र आत्म्याच्या द्वारे घडलेला आहे, आणि तो देव जो पवित्र आत्म्याने आमच्या पूर्वजांना देखील ख्रिस्त दाखवलेला आहे, त्यांना देखील निवडलं. आणि आज नेमलेले, परत एकदा होतं, आज तुम्ही आणि मी नेमलेले ख्रिस्ती या चर्च मध्ये बसलेलो आहोत. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्हाला नुसतं निवडलं नेमलं नाही, तर तुम्ही जावं आणि फळ द्यावं, ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही यावं चर्चमध्ये आणि निश्चितच भक्ती करावी, आराधना करावी. हे सगळेच लोक म्हणतात की भाई आप अपने चर्च में प्रेयर कीजिए, आप अपने चर्च में भक्ति कीजिए, क्यों हम लोगों को तकलीफ देने के लिए आते हैं? और अगर आप लोग हमें तकलीफ देंगे तो हम भी आपको तकलीफ देंगे. ख्रिस्ती धर्माचे लोक, ख्रिस्ती समुदाय जो आहे तो लोकांना त्रास देतो तरी कसा, हा प्रश्न जर आपण विचारला तर एकच गोष्ट लक्षात येते की जो तारण, जो आनंद, जो विजय ख्रिस्तामध्ये त्यांना लाभलेला आहे, तो इतरांना वितरित करण्यासाठी, इतरांना देण्यासाठी ते उत्सुक असतात. आणि हे देणं म्हणजे फळ देणं होय. हे देणं म्हणजे फळ देणं होय. इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हा निश्चितच फळ देणारा असावा, ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. का? तुम्ही म्हणा पाळक साहेब नाही दिलं फळ तर काय? फळ दिलं नाही तर त्या न्यायाच्या दिवशी तुम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे. फळ देण्याचा अर्थ नाही प्रत्येकानेच पाळक व्हावं किंवा क्वायर मध्ये असावं किंवा वडील किंवा एल्डर्स बनावं, नाही. प्रत्येकाला फळ देत असताना करायचं तरी काय? कोणती ताकद आमच्याकडे, कोणतं बळ आमच्याकडे आहे, ती आम्हाला विपरीत परिस्थितीमध्ये देखील, जिथे असं वाटतं की सगळं काही संपलेलं आहे तरी देखील आम्हाला मजबूतीने नुसतं उभं करत नाही तर आम्हाला चमकवतो. आणि ह्या गोष्टीकडे आज मी आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे. आणि त्यासाठी आपण दानियल हे पुस्तक आपण घेऊया, जुन्या करारामध्ये जाऊया आणि दानियल या पुस्तकातला आपण अध्याय 3 मध्ये राहूया. आणि माझी इच्छा आहे की आपण घरी जाऊन देखील याचा अभ्यास करावा, कारण की यामध्ये आज आणि उद्या 2 संदेश जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आणि त्याकडे आपण दृष्टी लावत असताना काही गोष्टी लक्ष देऊन आपण बघणार आहोत. प्रियांनो, ज्यांच्याकडे सत्ता येते, आता सत्ताचं युद्ध आपल्याला चालू आहे सगळं आपण बघत आहात. जिकडे तिकडे आपण रिकताना रॅलीज दिसत आहे, लाऊडस्पीकर दिसत आहे, फटाकडे फोडताना दिसत आहे, बँड बाजे आणि सर्वत्र आवाज दिसत आहे. दिसतोय ना सगळीकडे की नाही? मी इथे आलो आणि मला सकाळी सकाळी त्याचं दर्शन घडलं आणि आता येतानाही सर्वत्र गर्दी आहे. यस, हे एक आहे की आम्हाला आता सत्तेमध्ये यायचंय. कोणाला तरी सत्य मिळणारच आहे, कारण की सत्याच्या शिवाय हे सत्ता का खेळ आहे. हे कोणाला मिळणार आहे. कोणीतरी खुर्चीवर बसणार आहे आणि कोणीतरी शासन करणार आहे, कोणीतरी सत्ता गाजवणार आहे. परंतु एक गोष्ट आम्हाला दिसते आणि ते हे आहे की जे सत्ताधीश लोक आहेत त्यांच्या जर आपण बायोडाटा बघितला, कारण की त्यांना सर्वांना आपलं ऍसेट किती आहे त्याचा हिशोब द्यावा लागतं. आणि त्याचा मागचा जर ऍसेट आणि आजचा ऍसेट जर बघितलं तर ज्यांच्याकडे 1-2 कोटी होते एकदम 100-200 कोटीवर पोहोचून गेले. ज्यांच्याकडे 100-200 हजारो कोटीमध्ये त्यांची ऍसेट दिसतंय. आणि आपण त्याचा कदाचित अभ्यास केला असता आणि आपल्याला प्रश्न पडतो की भाऊ आपल्याला पगार तरी किती मिळतो? अरे भाई नेताजी आप कमाते कितना है? तर नेताजीचं कमाई काहीच नसते.
त्याचा पगार जे आहे ते आपले रेल्वे कर्मचारी एवढाच असतो मी म्हणतो, फार त्याच्यापेक्षा जास्त पगार नाही. मग आले कुठून पैसा हा प्रश्न येतो. आणि त्याच्या मागेच रहस्य आहे. त्याच्या मागे रहस्य आहे की त्या खुर्चीसाठी मग लोक करतात एवढे प्रयत्न का करतात, कारण की सगळ्यांना माहित आहे एकदा जर खुर्ची मिळाली तर मालामाल हो जाएंगे आपण. अरे मग काय आपले 7 पिढ्या घरी बसून आपण खाऊ शकतात, या प्रकारचा आपल्याला मिळेल. परंतु दुसरा भाग जर आपल्याला दिसतो तो दुसरा भाग हा आहे की ते सत्ताधीश असताना त्यांचं काम काय आहे, पैसे खाणं नाही. ज्यांना खायला मिळत नाही, जे दुर्बळ आहे, जे समाजाचे घटक आहे, ज्यांना आज ज्यांच्यासाठी ते काम, ज्याला आपण समाजसेवा म्हणतो, लोकसेवा म्हणतो, ते करत असताना त्यांची पातळी, ते गरीब आहे तर त्यांना वर आणणं ही त्यांची महत्वाची जबाबदारी. परंतु या दिवसामध्ये आपल्याला असं दिसतं की पैसे कमवणारे धनी 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 म्हणजे श्रीमंतच होत चालले आणि गरीब हे गरीबच होत चालले. मग हे सत्ताधीश लोक करतात तरी काय? यस, ही बाब लक्षात ठेवा की जेव्हा सत्ता मिळते, जेव्हा पॉवर मिळतं, जेव्हा खुर्ची मिळते, तेव्हा तुम्हाला किंवा व्यक्तीला असं वाटू लागतं की आता मी काही देखील करू शकतो, आता मी आहे राजा, आता मी किंग आणि क्वीन, आता मी मला मर्जीला येईल, जो मर्जी में आए वो सब कुछ कर सकता. आणि त्याचा परिणाम हा होतो की आता आल्यानंतर तर पुढच्या 5व्या वर्षीच त्याचं दर्शन होतं, तो एकदम नम्राने झुकलेला दिसतो. परंतु 23 तारखेच्या नंतर त्यांचं जे बॉडी लँग्वेज आहे ते एकदम बदलून जातं. आणि मग तो राजा होता, आता बिचारा एकदम सेवक आहे, गरीब आहे, सेवक आहे एकदम. आणि काही काळानंतर तो बदलून जाणार आहे. प्रियांनो लक्षात ठेवा, जगामधले राजे, जगामधले पद, जगातला सर्व वैभव जो आहे तो गरीब लोक, जे त्यांच्या हाताखाली ज्यांची मोठी जबाबदारी त्या पदाला दिलेली आहे, त्यांच्यावर ते अत्याचार करतात, त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेतात आणि अशामुळे त्यांचं शोषण केलं जातं. सर्वच अशा असता मी निश्चितच म्हणणार नाही, काही लोक निश्चितच उत्तम आहे, उत्तम देखील कार्य, बहुसंख्यक लोक जे आहे ते या मागे ह्या कार्यामध्ये जोडले गेले, निगडीत आहेत. आणि अशा समय मी परत एक बार आपल्याला सांगू देतो की अशा समय तुम्ही आणि मी देखील खुर्चीवर बसलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या दिवसामध्ये नुसते खुर्चीवर बसणार नाही, हे खुर्चीवर बसलेल्या लोकांना काय म्हणतात, मंडळी. आपण मराठी अलायन्स चर्च या मंडळीचे आहोत किंवा इतर चर्चमधून आलेलो आहोत. आणि ही मंडळी काय घेतली जाणार आहे, अंतराळात घेतली जाणार आहे. आणि अंतराळात घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मस्तकी मुकुट येणार आहे, म्हणजे तुम्ही किंग आणि क्वीन बनणार आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही राजपुत्र आणि राजकन्या बनणार आहात. आणि त्याची तयारी, जसं आता इलेक्शन मध्ये बँड बाजा वाजून ती तयारी चालू आहे, आताच फटाकडे फोडते, आताच तो बाय बाय करत, जसं असं वाटतं कोणी जर बघितलं की हा तर जिंकलेलाच दिसतोय बाबा, 100% ह्याची विन जे आहे, याचे विजय हा निश्चित आहे. आणि तो देखील म्हणतो मी तर जिंकलेलाच आहे. यस प्रियांनो, हाच आत्मविश्वास आहे जगामध्ये तुम्हाला आणि मला आज दर्शवावा लागेल. आणि जर तो दर्शवला तर तिथे आहे. आजच आपण हात पाय गळून बसलेले आहोत तर समजून जा, या जगामध्ये तुम्ही जिंकू नाही शकत तर त्या जगापर्यंत काय पोहोचणार. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी हे शास्त्रपाठ तुम्हाला आणि मला, आणि हा विषय सन्माननीय पाळक साहेबांनी आणि या कमिटीने ठरवलेला आहे की सर्वोत्तम श्रेष्ठ तुम्ही निवडा, यासाठी की ते श्रेष्ठ मिळवत असताना तिथे नाही, इथूनच तुम्ही आणि मी काहीतरी विशेष आहोत, सामर्थ्यशाली आहोत याची जाणीव तुम्हाला आणि मला पडेल. कारण की इथेच जर तुम्हाला आणि मला वाटतं की मी काही नाही, मी कुछ भी नाही, माझ्याकडे काहीच नाही, तर उद्या तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त जो जगाचा राजा आहे त्याचे कसे काय फॉलोअर आहात, कसे आहात याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण दानियेलाकडे जातो आणि त्याकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला काही गोष्टीची जाणीव होते आणि ती समजून घेणे अतिशय महत्वाचं आहे. दानियेल या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 3 व्यक्ती दिसत आहे, ज्याचं नाव शद्रक, मेशक आणि
संडे स्कूलच्या मुलांना पण माहित असेल स्टोरी, माहिती आहे ना संडे स्कूलच्या लेकरांना? शद्रक, मेशक आणि अबेदनगो हे 3 लोक आहे. आणि हे 3 जे आहे, हे 3 लोक जे आहे ते काही फार राजघराण्यातले लोक नाही, ते काही फार उत्तम श्रेष्ठ अशा जाती जमातीन, ते जे आहे ते बंदिवासातले लोक आहे. दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण म्हणावं तर त्या लोकांना सगळ्यांना धरून हे ते बाबेल इथे आणलं गेलेलं आहे. आणि ते संख्येने फार थोडेसे आहे. आणि ते इथे दिसतं राजा नबुकदनेस्सर जो आहे तो बाबेलचा राजा आहे, त्यांच्या सत्तेखाली ते वावरत आहे. त्यांना कोणतं पण कार्य करण्याची, कोणतं पण यश प्राप्त करण्याची किंवा कोणताही पद मिळण्याची कोणीही संधी नाही, काहीच चान्स नाही. कारण की ते खूप मायनॉरिटीमध्ये आहे. आणि मेजॉरिटी वाली जी ताकद आहे ती राजाची ताकद आहे. ती ताकद यांना नेहमी डॉमिनेट करते. कधी कधी राजा त्यांच्यावर कनवाळू होतो, परंतु ते इतर लोक त्यांची प्रगती बघून जळतात आणि त्यांना वाटतं अरे हे तो गुलाम लोक आहे, अरे ह्यांच्याकडे तर काही ताकद नाही, ह्यांना तर आम्ही जिंकलेले लोक आहे, यांना तर आम्ही पराभूत केलं, ये कैसे आगे आ सकते हैं, ये आगे कैसे जाएंगे और कैसे जाते हम देखते. आणि त्यामुळे वारंवार आपल्याला या पुस्तकामध्ये दिसतं की जेव्हा जेव्हा या विश्वासू लोकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, उसकी टांग पकड के पीछे खींच, त्यांना मागे ओढण्याचा नियमित प्रयत्न झालेला आहे. परंतु प्रत्येक वेळेस हे लोक बचावले गेले. सांगा बरं का बचावले गेले असतील ते? काय होतं त्यांच्याकडे? त्यांनी तलवारी काढल्या, त्यांनी बंदूक काढल्या. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाचे लोक ते होते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जरी ते राष्ट्रात नव्हते, जरी आपण अमेरिकेमध्ये युरोपमध्ये नाही, और ख्रिश्चन लोग उधर जाओ, अमेरिका में जाओ, युरोप में जाओ, इधर नाही, इंडिया में नाही. आम्ही म्हणतो हो आम्ही भारतीय आहोत, आम्ही भारतीय आहोत. येशू ख्रिस्त अमेरिकेचा, युरोपचा नाही, तो एशियामध्ये आहे आणि इस्रायलमध्ये जन्मलेला आहे, तो एशियन होता. आणि प्रत्येक राष्ट्रामध्ये जिथे जिथे येशू राहतो तिथे त्याचे लोक, त्याची प्रजा, ज्यापैकी आम्ही देखील आहोत, ते निश्चितच ज्या राष्ट्राचे नियम, संविधान याचं पालन करतात आणि राष्ट्रासाठी प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड. यस, आम्ही अमेरिकेसाठी नाही, आम्ही इंग्लंडसाठी नाही, आम्ही UK US साठी नाही, तर आम्ही भारतासाठी प्रार्थना करतो. कारण की आम्हाला जाणीव आहे की आमच्या पवित्र शास्त्रामध्ये हे शिकवलं गेलेलं आहे की आपल्या अधिकारांसाठी, आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थना करा. का करा सांगा बरं? का करा त्यांच्यासाठी प्रार्थना? कारण की त्यांना जी खुर्ची दिलेली आहे देणारा मी आहे. प्रेज द लॉर्ड. आहे ना लक्षात? ते जे काही पदावर बसलेले आहे, ते जे काही पद भोगत आहे, ते जे काही खुर्च्या त्यांनी मिळवलेल्या आहे, त्यांना कदाचित असं वाटत असेल की आम्ही आमच्या काहीतरी प्रयत्नाने मिळवलेलं आहे, परंतु त्यांना देणारा मी आहे. त्यामुळे जर त्या खुर्चीवर ते बसलेले आहे, त्या पदावर ते बसलेले आहे, ते जे सत्ता गाजवत आहे, त्या सत्तेवर आज देखील माझं नियंत्रण आहे. प्रेज द लॉर्ड. जरी लोकांनी त्यांना निवडून दिलं, परंतु तिथपर्यंत पोहोचणारा प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब तुम्ही आणि मी अनेकदा विसरून जातो. इथे देखील जेव्हा आपल्याला दिसतं राजा नबुकदनेस्सर आहे आणि हे 3 लोक त्यांच्या समोर उभे आहे आणि त्यांच्या समोर एक मोठं चॅलेंज उभं राहिलेलं आहे की एक इथे मूर्तीची स्थापना केलेली. आता मी फार डिटेलमध्ये जाणार नाही, कारण की आपल्याला हे कथा किंवा स्टोरी माहीत आहे. आणि त्या मूर्तीसाठी त्याच्या समोर त्या मैदानात जी मूर्ती त्या संदर्भात दिलेली आहे आणि तिथे प्रत्येकाने एकत्र जमावे आणि त्या मूर्तीची उपासना करावी, त्याला नमन करावे, असं वचन 3 मध्ये सांगितलेलं आहे. आणि सर्वजण ती गोष्ट करत असे, कारण की ही राजाची ऑर्डर होती, ही राजाची ऑर्डर होती, ही प्रमुखाची ऑर्डर होती. प्रत्येक जण आणि नुसते 3च लोक निघाले जे करायला तयार नव्हते. आणि सगळ्यांना माहित होतं की हे लोक करणार नाही. त्यांचे जे शत्रू होते त्यांनी हे प्रगती बघितली की अरे ये बहुत आगे जा रहे, ये बहुत खुशहाल जिंदगी जी रहे, इनके अंदर बहुत सारा टैलेंट है, इसमें बहुत सारी क्षमताएं हैं, तो ये तो अब बराबर पकड में आने वाले. की आपल्याला माहित आहे दानिएलाचं पण तसंच झालेलं होतं.
त्यालाही सिंहाच्या गुह्याच्या टाकण्या अगोदर काय झालेलं आपल्याला माहिती आहे. त्यांनी बघितलं की गुडघ्यावर 3 वेळेस यरुशलेमकडची खिडकी उघडून काय करत होता? प्रार्थना. काय करत होता? हे प्रार्थनाशील लोक आहे. हे प्रार्थनाशील लोक आहे. ते गुडघेही टेकतात, ते गुडघे टेकतात, नमन पण करतात, प्रार्थना पण करतात, परंतु ते त्यांच्या जिवंत यहोवाच्या समोर, प्रेज द लॉर्ड, त्याच्या समोर करतात. आणि ह्यांना जर धरायचं आहे तर हाच योग्य समय आहे. संडे वालों को पकडो इधर. संडेची फार लोकांना आजकाल खुन्नस झाली. तर या संडेवाल्या लोकांना लावा ड्युट्या की संडेला ते चर्चला जाऊ शकत नाही. संडेच्या दिवशी ह्यांना काम द्या यासाठी की ते देवापर्यंत जाणार नाही. ह्या सगळे प्रयत्न जे आहे ते सतत सुरू असतात, ते सतत सुरू असतात. आणि इथे देखील आपल्याला असं दिसतं की त्या गोष्टीसाठी जेव्हा ते तयार झाले नाही, त्यांच्यासाठी 8वं वचन 3:8 मध्ये लिहिलंय, यावर कित्येक खासदार राजाकडे येऊन यहुद्यांवर दोषारोपण करू लागले. आणि ते म्हणतात 10व्या वचनामध्ये, महाराज आपण हुकूम केलेला की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी असे वाद्य ध्वनी ज्या ज्या मनुष्याच्या कानी पडेल त्याने सुवर्ण मूर्ती पुढे साष्टांग दंडवत घालावे. आणि जर घातले नाही तर काय होणार आहे? त्यांना धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकण्यात यावे. धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतात, इथे पनिशमेंट होते. यस, राजाची आज्ञा मोडली की अग्नीमध्ये टाकण्यात यावं. यस प्रियांनो, या दिवसामध्ये तुमची आणि माझी अग्नी परीक्षा सुरू आहे. जगामध्ये प्रत्येक ख्रिस्ती लोकांची, आपण असं म्हणणं नाही आमच्या भारतामध्येच नाही, जगामध्ये, युरोप म्हणा, सर्वत्र ही परिस्थिती आहे. का अग्नी परीक्षा आहे? कारण की आता समय आलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन जवळ आहे. आणि येशू ख्रिस्ताचं आगमन जवळच असताना खरे कोण आहे? सोनं जेव्हा अग्नीतून जातं, भट्टीतून जातं, तेव्हाच ते चमकतं. तुमची आणि माझी जोवर परीक्षा होणार नाही, तुम्ही चमकणारच नाही. आम्ही ख्रिस्ती लोक जे आहे, तुम्हाला आणि मला त्या अग्निपरीक्षेतून जावं लागेल असं पवित्र वचनच सांग. येशू ख्रिस्तानेच अलर्ट आणि इशारा की हे सर्व गोष्टी जेव्हा तुम्हाला दिसतील, जेव्हा राष्ट्रावर राष्ट्र उठत आहे, जेव्हा लोक तुमचा विरोध करत आहे, तुम्हाला धरत आहे, बंदिवासात टाकत आहे, मारझोड करत आहे आणि आकाशात ते सर्व चिन्ह दिसत आहे, तर समजा की माझं येणं जवळ आहे, माझं येणं जवळ आहे. अशा समय तुम्ही प्रार्थना करायला तयार असा. आणि ह्यासाठी हे गृहसण जे आहे ते सण या नाव यासाठी आपणच नियंतो की आपण जे विविध सण साजरे करतो त्या दिवशी आपण करंजा करतो, डोनेट करतो, फराळाचं करतो, डेकोरेशन करतो आणि या सर्वांच्या द्वारे आपलं घर सजवतो आणि आपल्या किचन मध्ये सुंदर सुंदर सुवास येतो. आणि शेजारच्या बाजारचे म्हणतात, वा 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 सिस्टर, यावर्षी जोरात ख्रिसमस दिसतोय तुमचा, यावर्षी जोरात तुमचा न्यू इयर दिसतोय, खूप सुंदर सुगंध सर्वकडे दरवळत आहे. आणि आपण म्हणतो, हो हो, या वर्षी ना जरा बोनस जास्त मिळालेला आहे आम्हाला, यांच्या डॅडीला जरा जास्त बोनस मिळालेला आहे, त्या वर्षी मग जोरात आहे. आणि आम्ही पाठवू आम्ही सगळ्यांच्याकडे फराळाचं ताट पाठवू. यस, हे सर्व काही आहे. परंतु प्रियांनो, याद्वारे आपण हे आपले जे नेहमीचे सण आहे ते सुगंधित करतो, आशीर्वादित करतो आणि त्याद्वारे आम्हाला एक मोठा आनंद मिळतो. परंतु हा एक असा सण आहे ज्याच्यामध्ये ना फराळाचं दिसत आहे, पाळकच्या फराळाचं आहे का काही नाही, ते फराळाचं दिसत नाही ना, काही डेकोरेशन दिसत नाही, परंतु तरी देखील लोक मंदिरामध्ये आहे यासाठी की ते जे फराळाचं आहे, ते जे डेकोरेशन आहे ते स्वर्गातून तुमच्या आणि माझ्यासाठी उतरणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो स्वर्गीय मानना आहे. त्याच्याबद्दल वचनामध्ये असं सांगितलं की त्याची तुलना या जगात कोणत्याही मिष्ठानाने करता येत नाही. इथे आपल्याला बघितलं की त्या सेवकांनी त्यांचं मिष्ठान नाकारलंय. ते म्हणून सुखी रोटी, झुणका भाकर द्या तरी चालेल आम्हाला, परंतु ताकद, आशीर्वाद आम्हाला कशामध्ये? झुणका भाकर मध्येच आम्हाला आशीर्वाद आहे. कारण की आमचा देव त्या झुणका भाकरला आमच्यासाठी न्यूट्रिशियस बनवतो, न्यूट्रिशियस बनवतो. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे की ह्या सणामध्ये देव तुम्हाला न्यूट्रिशियस अन्न किंवा ताकदवर अन्न जे स्वर्गातून तुमच्या आणि माझ्यासाठी उतरत आहे आणि जे पवित्र आत्म्याच्या किचन मध्ये, पवित्र आत्मा जो किचन मध्ये तयार करून तुम्हाला मला देण्यासाठी इथे एकत्रित करून आला. प्रेज द लॉर्ड.
आणि त्याद्वारे मग आता चमकणार काय म्हणा बाळासाहेब ते स्टार वगैरे काय दिसत स्टारची गरज नाही, लाइटिंगची गरज नाही, येशूमध्ये तुम्ही आणि मी चमकणारे स्टार होणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लाइटिंगची गरज नाही तुम्हाला आणि मला. प्रभूची ही इच्छा आहे की ते मिष्टान खाल्ल्यानंतर, ते जे स्वर्गीय अन्न खाल्ल्यानंतर तुम्ही आणि मी नुसतं मजबूत सदृढ दिसणार नाही, तर आम्ही ख्रिस्ताप्रमाणे चमकणारे होणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची हीच इच्छा आहे की हा सण नंतर तुम्ही आणि मी जगामध्ये चमकणारे असो. इथे ते लोक 3 जण उभे राहिले आणि त्यांना माहित होत, त्यांना काही माहित नव्हतं का की हे जर केलं नाही तर हे मिळणार आहे. आपली बक्षीस त्यांना माहित होते. आणि इथे आपल्याला बघायला मिळतं 15 वचनामध्ये की तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, आणि नाही घातले तर तुम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. आणि माझ्या हातून तुम्हाला कोण सोडविल असा कोणता देव आहे? माझ्या हातून तुम्हाला कोण सोडविल असा देव आहे. 7 टाइम्स आता त्यांनी म्हटलेलं आहे फर्नस जे आहे त्याला 7 पट तप्त करते. कारण की त्यांना कुठेतरी वाटलं की हे इनमें है बल है, इसमें ताकद आहे. कारण की ह्यांच्यामध्ये ऑलरेडी जे कॉन्फिडन्स त्यांनी बघितलं, त्यांनी जे कॉन्फिडन्स बघितलं त्या कॉन्फिडन्सच्या नंतर त्यांनी म्हटलं की नाही नाही, इनको इनके लिए जरा मजबूत आणि ताकदवर असं दंड आपल्याला द्यावा लागेल. कारण की ये कुछ अलग आहे लोक. यस, ये कुछ अलग लोक आहे. यस प्रियांनो, आपल्यासाठी वेगवेगळे दंड आणि वेगवेगळे प्लॅनिंग सैतान आखतो. कारण की त्याला माहिती आहे साधे सुधे लोक नाहीये. साधे लोक जे आहे ते 1 पट मध्येच जातात. ये जो 7 पट डालेंगे ना तो भी क्या मालूम क्या होता है, उसमें से भी बाहर आ जाएगी. आणि राजा म्हणतो की ही ताकद माझी आहे, ती ताकद ही आहे की माझ्या हातातून तुम्हाला कोण सोडवेल आणि असा कोणता देव आहे. यस प्रियान, या जगामध्ये जगिक लोक, जगातल्या समस्या आणि विशेष करून त्यांना नियंत्रित करणारा सैतान हा तुम्हाला आणि मला टेस्टिंग करू इच्छितो की खरोखर ह्याला सोडण्याकरता कोणता देव येतो. हा तर नबुकदनेस्सरला तर एवढं माहित नव्हतं की बाबा कोणत्या प्रकारचे हे देव आहे. कारण की त्याला एकच गोष्ट कळाली होती की अगर मैं इनके राष्ट्र को जीत सकता हूं, त्या राष्ट्राला जर मी हरू शकतो तो इनको पूरा राष्ट्र को मैंने कब्जे में कर लिया. ये 3 लोग किस गाजर मूली, किस खेत की मूली है, इनको तो फटके पे 1 पटकनी में हम गिरा देंगे. अरे राष्ट्र आम्ही जिंकलं, त्याचा देव काय करू शकला नाही. मग हे 3 लोकांच्या समोर काय. त्याच प्रियानं अनेकदा ही गोष्ट घडून येते की अनेकदा लोकांना गैरसमज होतो की आम्ही मोठे मोठे गोष्टी ह्यांच्या विरुद्ध जिंकलेल्या आहेत आणि ह्यांना हरवणं, ह्यांना माती धुळीस मिळवणं काय मोठी गोष्ट. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियानं, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की ख्रिस्ती लोकांसाठी जोपर्यंत देवाची इच्छा होत नाही कोणी देखील तुम्हाला जिंकू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कोणी देखील तुम्हाला हरवू शकत नाही. देवाची इच्छाच होती, देवाची इच्छा होती, देवाची योजना होती की या लोकांनी त्या बंदिवासात जावं, म्हणून ते आज राजाच्या हाती आणि त्या राष्ट्रामध्ये सापडले. देवाची इच्छा आणि योजना होती. आपल्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त या आगमनाच्या नंतर जे शिष्य सेवा कार्य करत होते आणि सेवा कार्य करत असताना आपल्याला असं दिसतं की उत्तम सेवा कार्य इस्रायल मधून आणि विशेष करून यरुशलेम मध्ये सुरू झालेलं होतं. परंतु अचानक अटॅक झाला आणि स्टेफन जो आहे, स्टेफन त्याला रक्त साक्ष केलं आणि त्यानंतर आपल्याला असं दिसतं की ते धोंडमारीच्या द्वारे काय केलं, मरण पावलं. आणि सगळेजण शिष्य काय केलं, पळाले. शिष्य पळाले, वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये गेले. ते प्रेषित म्हणून वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये गेले. आणि प्रभूला धन्यवाद असतो की स्टेफनला धोंडमारच्या द्वारे जर मृत्यू मिळाला नसतं तर ते तिथेच बसले असते. ते तिथेच बसले असते. आणि तिथेच बसल्यामुळे कदाचित ते यरुशलेमची मंडळी आहे किंवा यरुशलेम की मंडळी, त्याचं नाव ख्रिस्ती मंडळी होतं. माझ्या चर्चचं नाव आहे ख्रिस्ती मंडळी. ते ख्रिस्ती मंडळी आहे की ख्रिस्ती मंडळीच राहिली असते. परंतु ते विविध ठिकाणी गेले आणि गेल्यामुळे जिथे जिथे गेले ते राष्ट्रच प्रभूने त्यांना देऊन टाकले. प्रेज द लॉर्ड. आज जर आपण अभ्यास केला, माझ्या अनेक ज्ञानोदयमध्ये सिरीज चाललं, त्यापैकी वधस्तंभ पलीकडे वधस्तंभ हे जवळजवळ मी 2 वर्ष सिरीज चालवली की ज्या ज्या राष्ट्रामध्ये गेले
तर राष्ट्रच त्यांनी जिंकून टाकलं. काय ताकद होती त्यांच्या, किती बळ होतं त्यांच्यामध्ये. मी सन्माननीय अंगारे साहेबांशी बोलत होतो आणि पाळक साहेबांशी चर्चा करत होतो आणि त्यांनी सांगितलं भुसावळ म्हणून जे वेगवेगळ्या ठिकाणी गेले ना ते एकदम प्रसिद्ध झाले किंवा चांगले गेले, सगळे सेटल झाले. बरोबर ना पाळक साहेब? आमची चर्चा त्या विषयावर झाली. अनेकदा आपण ज्या एक राष्ट्रामध्ये राहतो, आज पाळक साहेब देखील ज्या भागातून आलेले त्या भागात मी आता सेवा करतो. पाळक साहेबाचा अतिशय प्रवेशाची योजना असो की त्यांनी आपलं राष्ट्र, आपलं जागा, आपले लोक सोडून ते आज तुमची आणि माझ्यामध्ये सेवा करत आहे. आणि अनेकदा आपण आपल्या जाग्यात, आपल्या लोकात कधी कधी आपली सेवा आशीर्वादित यासाठी होते की प्रभूची इच्छा राहते की तुम्ही दुसऱ्या जागेला जावं आणि तिथे जिथे तुम्हाला कोणी ओळखत नाही, तिथे तुम्ही अपरिचित आहात, तिथे तुम्हाला वाटतं अभी कोई नहीं मेरे आगे पीछे, अभी मेरे को कोई जानने वाला नहीं, परंतु एक लक्षात ठेवा, हे तुम्ही कोणाच्या द्वारे तिथे आलेले? येशूच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. मी देखील भुसावळ मधून गेलो जेव्हा पुण्याला, ते म्हटलं अरे पुणे में आपको क्या पूछेंगे, कोई पूछने वाला नाही. अच्छा भुसावळ में खाओ पिओ रहो, मस्त सगळं काय आहे. त्यानंतर नंदुरबारला तिथे चर्च एल्डर देखील मी होतो. परंतु देवाची इच्छा आणि योजना जी देशात असते, ज्या जागेवर असते, जेव्हा तुम्ही तिथे जातात, मला सांगू द्या तुमचे दिवस पालटतात. तुमच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची चमक आणि एक वेगळ्या प्रकारचं सामर्थ्य येतं आणि ते देवापासून असतं. त्यामुळे कार्य देखील देव करतो. इथे आम्हाला दिसतं की त्यांना असं वाटत होतं की अभी तो हमको कोण छोडाने वाला. आणि बघा रिप्लाय काय, 16 वचन 3 अध्याय दानियल. शद्रक मेशक अबेदnego यांनी राजास उत्तरले, महाराज या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. आम्ही तुम्हाला रिप्लाय देणार नाही. तुम्हाला असं वाटेल की आम्ही आर्ग्युमेंट करू, आम्ही असं म्हणू तसं. आम्हाला तुम्ही जे काही म्हटलं की कोण देव सोडवत, आम्ही काहीच बोलत नाही. आम्ही काही देखील बोलत नाही. का बोलत नाही? कारण की आम्ही नाही, आमचा देव बोलणार आहे आता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्टार आहात, चमकणारे स्टार आहात. आता जेव्हा तुम्ही येशू मध्ये, प्रभू मध्ये चालता, तुम्ही बोलत नाही. तुमची पर्सनॅलिटी, तुमचं उठणं बसणं, तुमचा स्वभाव आणि तुमच्या मधून जे अद्भुत गोष्टी ते बोलतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी देवाने तुमच्यामध्ये ओतलेल्या असतात, भरलेल्या असतात. त्यामुळे मी जगत नाही तर माझ्यासाठी ख्रिस्त जगतो, ख्रिस्त जगतो. आणि त्यामुळे प्रियानो एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत मला वाटतं मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, मी हे करू शकत नाही, यस आपण दुबळे आहोत, आम्ही कमकुवत आहोत, आम्ही खरोखर अनेक गोष्टी करू शकत नाही. परंतु आम्ही सगळ्या जगिक गोष्टी बाजूला ठेवतो आणि म्हणतो की देव तू काय करू शकतो. देव म्हणतो मी तुझ्यासाठी सगळं काय करेल, पण पहिले तू माझ्यासाठी काय करू इच्छितो. आणि ती गोष्ट फार महत्वाची. मला आठवतं आज पण की मी पुण्यामध्ये होतो. मी तेव्हा बाळक नव्हतो, मी शिक्षक होतो. आणि शिक्षक म्हणून मी कार्य करत असा, परंतु एक सगळे नॉन ख्रिश्चन असल्यामुळे मी एकटाच ख्रिश्चन होतो. मी मिशन स्कूल्स वगैरे सगळे जाणून बुजून अवॉइड केले, कारण की मला वाटत होतं की नाही आपल्याला नॉन ख्रिश्चन्समध्ये जायला पाहिजे, त्यांच्यामध्ये कार्य करायला पाहिजे. की खरोखर अशा लोकांना कॉन्व्हेंट नको, हे नको. ते माझं क्वालिफिकेशन खूप चांगलं होतं, अनेक जागांवर मला बोलवलं होतं, परंतु मी एक नॉन ख्रिश्चन स्कूलचं निवड केली. आणि तिकडे एक टीचर माझ्याकडे आल्या आणि बोले, सर आप बहुत प्रेयर करते हैं, फास्टिंग करते हैं, हमने सुना है, तो हमारी एक प्रॉब्लम है, क्या आप सॉल्व कर सकते हैं क्या. तो मतलब क्या प्रॉब्लम क्या है, पहले वो बताओ. नहीं, प्रॉब्लम ये है सर कि मैं अकेली हूँ और मेरे पास एक फ्लैट है, और पुणे में फ्लैट आप जानते हैं बहुत महंगा है. अब मैं बैचलर हूँ, अविवाहित हूँ, तो मेरे पिताजी ने कुछ लोगों को प्रॉमिस किया कि इसकी शादी हो जाएगी तो आपको फ्लैट दे देंगे सस्ते में. तो अब मैं शादी ही नहीं कर रही, तो लोग बड़े टेंशन में आ गए कि कब ये शादी करेगी और कब फ्लैट मिलेगा, कब मेरी शादी. अभी तो 3 साल ऐसे गुजरते जा रहे. तो उन्होंने अब दूसरा तरीका अपना लिया सर. अब उन्होंने मेरे ऊपर ब्लैक मैजिक, काला जादू, 3 जगह से एक साथ चलता है. मैं बहुत सारी जगह पर गई, एक मजार पर गई, और मजार पर जाने के बाद मेरी वो सब किया. उसके बाद बाहर आई तो उन्होंने कहा, बहन जी ये पर्स में क्या है. तो
मैंने कहा कि कुछ नहीं, पर्स में जो सामान है। नहीं, बोले उसमें से बहुत खून टपक रहा है, कलेजी बिलेजी लगी है क्या उसके अंदर। और मैंने उठाकर देखा तो सही में खून। और फिर मैं घबरा गई क्योंकि मुझे मालूम था क्या चल रहा है मेरे घर में। और मैं उस पर्स को लेके चली गई। फिर वो उसका आदमी आया, उसने पूछा, सर आपको बताते 6 महीने तक वो पागल हो गया वो खून पोंछने के बाद। उस खून में इतनी ताकत थी। मैं रास्ते पे जाती थी तो लोगों को बुलाती थी, भाई साहब मेरी जरा ये जो गाड़ी है उसको जरा निकालो ना पार्किंग में से। लोग कहते थे बहन जी गाड़ी चलाती है तो गाड़ी निकालना भी नहीं आते। एक्चुअली वो गाड़ी के आजू बाजू खून पड़ा रहता था। और मैं इतनी डर जाती थी कि ये खून पर मेरा पैर पड़ जाए तो कुछ हो जाए। मैं घर जाने के बाद 5-5, 6-6 घंटे तक मुझे पटक देते थे घर पे और मैं बेहोश पड़ी रहती थी। अब सर आप आकर मेरे घर में आपको प्रेयर करनी आहे आणि माझ्यासाठी काही मी काही पाळकी नव्हतो, हा अनुभव पण नव्हता मला की आता मी काय करू शकतो। परंतु हे जे काही मी परिस्थिती बघितली ते ऐकूनच माझ्या अंगावरचे काटे उभे राहिले। म्हटलं बाबा हे तर बहुत डेंजर प्रकार दिख रहा है, हे आपण ऐकलंही नाही अशा अशा गोष्टी इथे दिसतात। परंतु मैं मतलब सिस्टर मेरा फ्राइडे के दिन उपवास रहता, मैं आऊंगा आपके घर। बोले और किसको लेकर आएंगे कि मैंने नहीं मैं अकेला ही आता हूँ। आणि मी फ्रायडेच्या दिवशी तिच्या घरी गेलो, एरडा इथे ती राहत असे। आणि मग घरी गेल्या दारातून तिने दार उघडला, आम्ही दोघंही गेलो आणि अनामिक एक म्हणतात दडपण माझ्यावर यायला लागलं। कारण की हा प्रकार जो आहे तो कुठेतरी मला भीतीदायक पण वाटत होता आणि असा कधी मी काही केलेलं नव्हतं। परंतु एक मोठ्या विश्वासाने मी तिथे चाललो होतो की नाही एक ताकद आहे ज्याला नाव प्रभू येशू आहे, ते माझ्या बरोबर आहे आणि मला आता या बहिणीसाठी कार्य करायचं। आणि मग मी गेलो आणि मग माझं नेहमीचा पद्धत होती की पहिले प्रभूच्या वचनातून त्याला सांगतो की मी करणार तरी काय, मी करत तर काय आहे। कारण की आपण नुसती प्रार्थना केली तर त्यांना काही कळणार नाही। मग आम्ही प्रार्थना करतो कोणाची, प्रार्थनेच्या द्वारे होणार काय, प्रार्थना म्हणजे काय, हे थोडंसं शॉर्ट मध्ये आपल्याला सांगणं अतिशय गरजेचं आहे। तर त्याशिवाय त्या लोकांना काय कळणार काय केलंय, आपण काही तिथे वेगळा प्रकार करत नाही। आणि मग तिला सांगितलं बायबल म्हणून वचनात, तर ती मग झालं। मग म्हटलं आता आंखें बंद कीजिए, मैं आपके लिए प्रेयर करने जा रहा हूँ। आणि मग सुरू थे मैंने, सर रुकिए रुकिए। मतलब क्या है, बोले आपके पीछे कोई तो भी है। अरे मतलब कोई बात नहीं, आप आंखें बंद कीजिए, अपन प्रेयर शुरू करते हैं। परत थोड्या वेळाने सर जरा रुकिए ना, आपके पीछे कोई। अरे मैं नाता में मतलब अपने पीछे कोई तो भी बहन म्हटलं आता मी प्रार्थनाच होतो त्यामुळे पण म्हटलं हिचा विश्वास काहीतरी कमी पडत। आणि मग परत मी प्रार्थना सुरू केले। मग परत तिने हलवलं, सर सर जरा रुकिए, आपके पीछे कोई। म्हटलं आप बिल्कुल कुछ चिंता मत कीजिए, आप प्रेयर की तरफ ध्यान दीजिए, क्योंकि प्रेयर की तरफ ध्यान नहीं देगा तो काम नहीं होने वाला। मैंने एक बार सुनिए बस। मतलब एक बार सुनिए, ठीक है बोलिए आपको क्या दिख रहा है पीछे मेरे। बोले आपके पीछे मुझे प्रभु यीशु मसीह दिखाई दे रहे हैं। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। आणि मग तिलाच नाही मला नुसती ताकद मिळाली। प्रेज द लॉर्ड। मला माहित नाही तिला किती विश्वास झाला असेल, परंतु माझा दुप्पट विश्वास झाला की ती परकी स्त्री जी खरोखर ख्रिस्ती नव्हती, परंतु तिला ख्रिस्त दिसत आहे। याचा अर्थच आहे की आता जे कार्य ज्याच्यासाठी देवाने मला इथे आणलेले ते कार्य होणार आहे। आणि मी प्रार्थना केली आणि ती सत्ता जी होती ती सत्ता त्या घरातून दार खिडकी वाजवत निघून गेली आणि परत तिला कधी त्रास झाला नाही। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। यस, ही फार महत्वाची गोष्ट आहे की मला बघायचं आहे। राजा म्हणतो की या तावडीतून तुला कोण सोडवेल, कोणता असा देव आहे तो सोडवेल। आणि तो म्हणतो मला सांगायची काही गरज नाही, मला सांगायची गरज नाही। आणि तो म्हणतो ज्या देवाची 17 वचन 3:17, ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतूनही सोडवास समर्थ आहे। महाराज तो आपल्या हातातूनही मला सोडवेल। प्रेज द लॉर्ड। यस, धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवास समर्थ आहे तो, तुझ्या हातातून राजा मला सोडवेल। आणि पुढे तो म्हणतो ते कसेही असो, ते कसेही असो, म्हणजे सोडवलं तर ओके, नाही सोडवलं नो प्रॉब्लेम। सोडवलं तर चांगलंच आहे आणि नाही सोडवलं तरी काही आमचं जगणे मला ख्रिस्त, मरणे हे मला लाभाचं नुकसान नाहीये। मी आताच स्टेफनचं उदाहरण दिलं, तो मेला, नुकसान नाही झालं। या तरुण्यामध्ये तो मेला,
परंतु काय झालेलं आहे आपल्याला दिसतं, त्याच्यामुळे जी पांगापांग झालेली आहे, त्यामुळे राष्ट्र आलेले, कदाचित तो मेला नसता ते शक्य झालं नसतं. आज जर आपण जर आपण किंग जेम्स वर्जन इंग्लिशचं बघितलं तर त्याच्यामध्ये एक मोठे सेवक होऊन गेलेले आहे, ज्यांनी त्यामध्ये मोठं काम केलेलं आहे, आणि त्याचं नाव विलियम आहे. आणि ते विलियमच्या बद्दल असं लिहिलेलं आहे की त्या लोकांनी म्हणजेच ख्रिस्ती लोकांनी त्या काळातले त्याला बायबल ट्रान्सलेशन करू दिलं नाही. त्यांची इच्छा होती की निवडक लोकांपर्यंतच ही भाषा किंवा बायबल जायला पाहिजे, परंतु त्यांनी काय केलेलं, बायबलचं ट्रान्सलेशन केलं, आणि इतिहास सांगतो की त्यांना जिवंत जाळण्यात आलं आणि ते मेले. आज आपल्याला माहिती आहे किंग जेम्स वर्जन ज्याचे भाषांतर करते होते, संपूर्ण जगामध्ये ते बायबल गेले, ते मेले. परंतु देवाचं वचन जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्याने जे ट्रान्सलेशन ते केलं गेले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जगणे मला ख्रिस्त, मरणे मला. जगतो तर आज माझे येशू मी बघतो. आपल्याला विश्वासाने येशू इथे आहे. किती लोकांना विश्वास आहे येशू इथे आहे? आपला प्रत्येकाला विश्वास आहे की जरी आम्हाला दिसत नसला, जरी इथे कदाचित फोटो नसले, जरी इथे कोणतीही मूर्ती नसली, परंतु आमचा जिवंत येशू आज इथे आहे. प्रेज द लॉर्ड. तो माझ्या हृदयामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या समस्यामध्ये, माझ्या अग्निपरीक्षेमध्ये माझ्या बरोबर असतो. हा तुमचा आणि माझा विश्वास आहे. कारण की आपल्याला गोष्टीची जाणीव आहे की अग्निपरीक्षा जी माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या लेकरांमध्ये, माझ्या सर्व प्रकारच्या जीवनामध्ये, करिअरमध्ये ही सुरू आहे. त्या अग्निपरीक्षेमध्ये आज येशू माझ्या बरोबर आहे, आणि तो म्हणतो की येस, नो प्रॉब्लेम, येशू मला सोडवेल, आणि नाही सोडवलं तरी नो इश्यू. राजा, हे पक्के समजा की आम्ही आपल्या देवताची उपासना करणार नाही, आणि आपण स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीचा दंडवत घालणार नाही. वो साथ दे तो भी अच्छा, न दे तो भी अच्छा. कारण की आम्हाला माहित आहे की त्याची इच्छा नाही की ह्यांनी या पुढे जीवनाची धाव चावावी, तर नो प्रॉब्लेम, इथेच आम्ही थांबतो. परंतु देव काय करणार? आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न येतो की आमच्या जीवनामध्ये आजार पण येतं, आमच्या जीवनामध्ये समस्या येतात, आमच्या जीवनामध्ये वेगळे प्रॉब्लेम येतात, आणि आपण कष्टी होतो, आपण टेन्शनमध्ये येतो. अनेक बहिणी येतात, पाळक साहेब काय करायचं? आम्ही म्हणतो बुधवारी शुक्रवारी उपवास करा, गुडघ्यावर या, प्रार्थना करा, अश्रू ढाळा, देवाकडे मागा, देव प्रॉब्लेम मधून तुम्हाला सोडवत. हेच तरुण मुलांचं नवराच पटणं, ते नुसतं भांडणं घरामध्ये, सैतानाने हल्ले चढवले. निश्चितच त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करावी. शनिवारी आपण अवश्य अटेंड करा. शनिवारच्या दिवशी जो पहिला सेशन आहे त्यामध्ये मी आपल्याला विशेष पती पत्नी आणि सर्वांसाठी लक्षात ठेवा, कारण की मी काउन्सिलर आहे, आणि मी त्यामध्ये विषय काय घेणार आहे, ख्रिस्ती लोकांनी कसे भांडावे नवरा बायकोनं. किती लोकांना भांडण आवडतं? पाळक साहेब, भांडण सोडवण्यामध्ये आमचं जीवन चाललेलं, तुम्ही कुठे भांडायला? पण भांडायला लागणार की नाही लागणार? जेव्हा दोन भांडे, जेव्हा पती पत्नी आहे तर त्यांचं आपसामध्ये होणार. परंतु लक्षात ठेवा, या गोष्टी जीवनातला भाग आहे, परंतु त्यामध्ये देखील आशीर्वाद आहे. जर मी जगलो तर ब्लेस्डच आहे, आणि नाही जगलो, अग्नीतून गेलं तरीच मी ब्लेस्डच आहे. प्रेज द लॉर्ड. मी निश्चितच देव कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला ब्लेस करू इच्छितो. भांडणामधूनही देखील आशीर्वाद लपलेले आहे. ही बाब तुम्ही आणि मी जाणून घ्या. शनिवारी या, 3 तास आहे, आणि पाळक साहेब आणि मी दोघं जण त्याचं संचालन करणार. इथे परत एक वार, जर काही हो, परंतु आम्ही तुझ्या समोर झुकणार नाही, कारण की आमचा देव, आमच्या देवाने दिलेली आज्ञा ह्या आम्ही मोडू शकत नाही, ह्या आम्ही मोडू शकत नाही. आणि ह्या दिवसामध्ये आम्ही निश्चितच तडजोड करायला, ऍडजस्टमेंट या करण्यामध्ये आपलं जीवन घालवतो. क्या करे भाई, करना पड़ता है, अभी दुनिया में रहना है, संसार करने का है, तो थोड़ा इधर कभी उधर, थोड़ा बहुत जरा करना पड़ता है. ऐसा नहीं करेंगे तो फिर कैसा चलेगा? अभी ये दुनिया में तुम आप पाड़क साहब ऐसे बोलते तो वे सब करने लगे ना, तो फिर हम तो 2 दिन में हमारी वाट लग जाएंगे. ऐसा नहीं होता पाळक साहेब, थोडा इधर भी देखना पडता उधर. परंतु लक्षात ठेवा, जे 2 नाव्यावर पाय ठेवून चालतात ते बुडतात. तुम्हाला यहोशुआ म्हणतो की आम्ही एकतर या नदीच्या पलीकडे
किंवा त्या नदीच्या पलीकडचे देवता, पण मी आणि माझा घराणा तर परमेश्वराची सेवा करणार. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला त्या जा नदी महानदीच्या पलीकडच्या देवताची सेवा करा किंवा ख्रिस्त, दोघांपैकी आजच तुम्ही निवडा. परंतु मला या गोष्टीची जाणीव आहे की ज्या देवाने मला निवडलेलं आहे, ज्या देवाने मला वेगळं केलेलं आहे, मी त्याची आज्ञा मोडणार नाही. कारण की मला माहित आहे आज्ञा पालन हे कठीणच आहे. आज्ञा पालन करणाऱ्या अग्नीमध्ये जावं लागतं, आज्ञा पालन करण्याला सिंहाच्या गुहेमध्ये जावं लागतं, आज्ञा पालन करण्याला वधस्तंभावर जावं लागतं. हे निश्चितच आपल्याला पवित्र शास्त्र शिकवतं. परंतु ते करत असताना, ते केल्यानंतर त्यालाच नव्हे तर त्याच्याद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळतात. प्रेज द लॉर्ड. कारण की अग्नी जी आहे ती चमकती. सैतान जो आहे तो 7 पट तुमच्यासाठी अग्नी पेटवणार आहे. आणि जगातलं कोणतंही सायन्स, जगातले कोणते पण सायंटिफिक रिझन आता तुम्हाला यापासून वाचवू शकत नाही. हे एकदम फॅक्ट आहे, हे खरी बाब आहे. परंतु तो विसरून जातो की कितीही पट केली तरी देखील माझ्यासाठी ती अग्नी आशीर्वादाचं काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब तुम्ही नाही. आज तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या घरामध्ये समस्या आहे, तुमच्या घरामध्ये अडचण आहे, निश्चितच ही समस्याची बाब आहे. कारण की याद्वारे तुम्ही आणि तुमची फॅमिली मेंटली डिस्टर्ब आहात. तुम्हाला वाटत आहे की आता काही खरं नाही. सुनाचे आणि मुलाचे भांडणं झालेले, किती वेळ संसार चालेल, किती वेळ संसार टिकल याची काही शाश्वती नाही. आणि विविध ठिकाणी नोकऱ्या नाही, जॉब मिळत नाही, घर आहे, मुलं आहे, एज्युकेशन आहे, शिक्षण आहे, घरावर लोन आहे, हाऊसिंग लोन घेतलेलं आहे आणि ते सर्व काही मला फेडायचं आहे, पैसा माझ्याकडे नाही आणि येणारे दिवस कठीण होणारच आहे. हे स्पष्ट मला दिसत आहे. पती आणि पत्नीचं पटत नाही आणि अशा समयी ते एकमेकांच्या मध्ये संशयाचं वातावरण झालेलं आहे, एकमेकांशी ते बोलत नाही. अशा अनेक समस्या आम्हाला दिसत आहे. आणि या सर्व समस्या नोकरीमध्ये बॉस आमच्या विरोधात आहे, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत, आम्हाला वेगवेगळ्या पॉलिटिक्सच्या द्वारे मागे खिचण्याचा प्रयत्न करत आहे. आमचं यश कोणाला खुपत नाही आणि त्यांना वाईट वाटतं की हे कसे काय यशस्वी होते. असं वेगवेगळ्या अडचणी म्हणून तुम्हाला या जगामध्ये जावं लागणार. आणि जात असताना अनेक जण म्हणतात, अरे क्या पास्टर साहब वो चर्च में जाते हैं ना, वो पास्टर प्रेयर करते, प्रॉब्लम इस प्रॉब्लम हो जाता है, उससे तो अच्छा जाओ मत चर्च को, घर को बैठो. अनेकांचं हे मत असतं. प्रार्थना केली पाळायला साहेब लय त्रास वाढला, लय सैताना पहिल्यापेक्षा डबल हल्ले करायला लागले. यस, करणार ना तो हल्ले. कारण की सैतानाला दिसलंय की आता माझी चालणार नाही, मग आता 7 पट भट्टी तप्त करावी लागल. सैतानाला कळतं कि एक पट नहीं कुछ नहीं हो रहा है काम, अभी 7 पट करना पड़ेगा तभी होने वाला. तो करू दे ना 7 पट, 2 पट, 3 पट, 4 पट, 5 पट, 6 पट, 7 पट. इथे आम्हाला असं दिसतं की जेव्हा 7 पट त्यांनी केलेले आहे तेव्हा वचन 24 कोणीतरी वाचा, कृपया जोरात वाचा. राजा चकित होऊन उठून बसला, कारण की त्यांनी कल्पनाही केली नव्हती, त्याला कधी वाटलंही नव्हतं की असं काहीतरी घडू शकतं. आणि ते आता घडायलाच आराम झालेला आहे. तो काय म्हणतो, हा बघा, आपल्या मंत्र्यास जो सगळे बघत होते, सगळ्यांची गर्दी जमा झालेली आहे की आता हे जे ले उड़त है ना, इनके पंख देखो, अभी हमारा राजा कैसे कांपने वाला है. अभी ये देखो, अभी जाएंगे ना अंदर, कैसे तड़तड़ तड़तड़ फड़फड़ फड़फड़ होता है इनका. आणि हे सगळं बघायला ते लोक फार आनंदाने, हर्षाने, जे त्यांना धरून देणारे त्यांच्यासह जमा होते. आणि पुढे 3 जणांना बांधून टाकले. अरे, दोरीने बांधून यांना आत टाकलेले आहे. आणि पुढे 4 इसम मोकळे फिरत है. ये क्या हो गया? 1 2 का 4 कैसे क्या हो गया इधर? फिर से काउंट करो, कैलकुलेशन गड़बड़ असल. 1 शद्रक 1, मेशक 2, अबेदनको 3, 4 तो है नहीं, 4 नहीं है. 3 काउंटिंग, एवढे तर काउंटिंग कच्ची नाही आमची. ते म्हणे 3च टाकले होते आणि बांधून टाकलेले राव त्यांनी. असं नाही की ते
आणि ते पण असे होते की ते म्हणे बांधने का तर बांधो, किती भी दोरी बांधो, कुछ भी बांधो, डालो अंदर किसी अंदर डालने का. ते आम्ही काही संघर्ष करणार नाही, आम्ही काही लढणार नाही, आम्हाला आनंदाने जसं स्विमिंग पूल मध्ये उडी मारतो तसं आता आम्ही उडी मारायला जात आहे. कारण की आम्हाला माहित आहे की अशा प्रकारच्या अनेक समस्या, अशा प्रकारचे अनेक वादळ, अशा प्रकारच्या अनेक प्रॉब्लेम मधून आम्ही ऑलरेडी गेलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. हा लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनेकदा ही टेस्टिंगचा समय आहे, तो तुम्हाला मजबूत आणि स्ट्रॉंग करतो की अरे ये क्या है, इसके बडे बडे प्रॉब्लेम मैंने फेस किया. आपण मुलाबाळाने म्हणतो अरे काय घाबरतात, काय टेन्शन घेतात, याच्यापेक्षा मोठे मोठे प्रॉब्लेम फेस आम्ही केलेले आहे. आमच्याकडे घर नव्हतं, आमच्याकडे दार नव्हतं, एक पत्र्याची पेटी आम्ही घेऊन इथे आलो भुसावळमध्ये. आज बघ आमच्याकडे घर बंगला, तू काय जरूर नोकरी गेली काय, थोडासा प्रॉब्लेम झाला तर लगेच घाबरून गेला, डिप्रेशन मध्ये झालं, मला टेन्शन झालं. घाबरू नको. यस, अनुभव आहे, अनुभव के बोल धूप में बाल वाले लोग. तर ते अनुभवाने ते तापलेले आहे, त्यांना माहित आहे. अशा अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये येऊन गेलेल्या आहे. आमच्यामध्ये अनेक जण वृद्ध अनुभवी लोक आहे, ते आपल्या नवीन पिढीला म्हणतात नको घाबरू, स्ट्रेस नको घेऊ, दडपणा खाली नको येऊ. असे अनेकदा आमच्यावर, तुझ्या आजी आजोबांवर, आमच्यावर असे प्रॉब्लेम आले, परंतु प्रत्येक वेळेस आम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडलो, कारण की आमचा देव, आमचा येशू आमच्या बरोबर होता. प्रेज द लॉर्ड. आणि इथे देखील त्यांना माहित होतं, त्यांच्या माहित होतं, कारण की मागेल त्यांनी बघितलेलं आहे की जर सामर्थ्यशाली देव कशा प्रकारे कार्य करतो हे त्यांनी बघितलेलं होतं. आणि आज देखील त्यांना नव्याने बघायचं होतं. आणि तिथे आपल्याला म्हणतो की तिथे 4 लोक फिरताना दिसत आहे. चौथा व्यक्ती आता फार महत्वाचा आहे. चौथा व्यक्ती, हा चौथा व्यक्ती कोण आहे, काय लिहिलंय तिथे बा. देव किती लोकांना दिसतो सांगा बरं. देव अनेक, हा जर मी प्रश्न विचारला, देव किती लोकांना दिसतो, तुम्ही मला पाळक साहेब दाखवा ना देव. अनेक जण हाच विचारतात, येशू आहे ना, तुम्हाला दिखावा किती रे तुम्हाला येशू दिसतो का देव. मुलांनो, हातात हात धरून ते काय करते, इकडे बघा, मला फॉलो करा. हा, मी मॅथ्स टीचर आहे, हा माझ्याकडे काठी असते मोठी. राजा नमोद नसलो ना, परंतु है मेरे में अभी पॉवर. इकडे लक्ष द्या. तर इकडे एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की देव जो आहे तो दिसतो का, परंतु याला, आणि तो पण विधर्मी लोकांना दिसला, देवपुत्र दिसला. म्हणजे देवाची जेव्हा इच्छा असते तो निश्चित दिसतो. स्टेफनच्या समय देखील आपल्याला दिसतं, तर आकाश उघडलेला आहे आणि पुत्र पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, आणि त्याला बघून त्याला किती धोंडमार, दगड, रक्त वाहत, रक्तबंब मरायला टेकला, परंतु तो आनंदित आहे. आणि तो काय म्हणतो, ह्यांची काय तू क्षमा कर, ह्यांचे जे रक्त आहे तू त्यांच्यावर लादू नको. यस प्रियांनो, अशा कष्टी समय, अशा विपरीत समय देव तुम्हालाच नव्हे तर इतरांना देखील दिसतो. प्रेज द लॉर्ड. की ह्यांचा देव ह्यांच्या बरोबर आहे, यांचा देव यांच्या घरामध्ये आहे, ह्यांचा देव यांच्या हृदयामध्ये आहे, यांचा देव यांच्या पर्सनॅलिटी मध्ये आहे, यांचा देव चमकदार आहे, ते पण चमकत आहे. प्रेज द लॉर्ड. ही बाब फार महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी काय, त्याच्यासाठी काहीतरी विशेष सिच्युएशन निर्माण होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, ही सिच्युएशन राजा नबुकदनेस्सरने निर्माण केली असेल की परमेश्वराने निर्माण केली असेल, काय वाटतं तुम्हाला, कोणी निर्माण केली असावे, परमेश्वर आहे की नबुकदनेस्सरने? कारण की त्या लोकांना इथपर्यंत आणायचं काम पण कोणीच केलेलं होतं, परमेश्वर. इस्रायल आज आपल्याला माहिती आहे की एक राष्ट्र म्हणून इकडे परत आलेला, तो 7 बाजूने लढतोय आता, सगळीकडून राष्ट्राने घेतलेलं. तिथे पण परमेश्वराने त्याने नेलं, इथे परमेश्वराने नेलं, अग्नीमध्ये परमेश्वराने नेलं. ही परमेश्वराची योजना असते प्रियांनो. पण परमेश्वराची योजना उगाच नसते. परमेश्वराची योजना असे टाइमपास म्हणून नसते. परमेश्वराची योजना जी असते ती अद्भुत असते, आणि त्याद्वारे त्यांना दाखवायचं असतं की मी किती पॉवरफुल आणि स्ट्रॉंग आहे. जे जगातली कोणतीही सत्ता, कोणतेही कार्य आणि कोणतेही विरोध, कोणतेच राज्य तुमच्या विरोधात कार्य कर. तू अग्नीतून चालशील तरी पोळावायचं नाही, तू जलातून चालशील तरी बुडावायचं नाही, कारण की मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण अनेकदा म्हणतो, पाळसा हमारा कोई नहीं है, सब चले गए, ये भी चले गया, वो भी चले गया, अभी हमारे मम्मी थे, डैडी थे, वो भी चले गए, अभी हमारे बच्चे हमारे तरफ देखते नहीं, पैसे थे वो भी नहीं है, अभी सब बहुत 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 खराब हाल है, बहुत खराब हाल है. क्या आपने
जगायचं कसं तरी, एक दिवस मरण आला की जायचं मरून. काही नाही राहिलं आता जगामध्ये. आजारपणाने तर एकदमच शरीर हे झालेलं. येस प्रियानो, हे खरी आहे. आम्ही अनेकदा नर्वस आहोत, आम्ही खचलेलो आहोत, दुःखी आहोत. आम्ही विसरून जातो की देवाने अनेकदा आम्हाला या परिस्थितीतून यासाठी आणलं की आमच्या कार्याच्या द्वारे, आमच्या शब्दाच्या द्वारे, आमच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या कुटुंबाच्या द्वारे ख्रिस्त दिसावा. पती 1, पत्नी 2, मुलं 3, आणि आमच्या घरामध्ये मैं और मेरे बच्चे, बस हेच आहे. परंतु चौथा दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पती पण दिसू द्या जगाला, पत्नी पण दिसू द्या, लेकरं पण दिसू द्या, आणि ते दिसतील. पण दाखवणारा कोण पाहिजे त्यांना? प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या घरात पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यस, हे जेव्हा बाहेर पडतील ना अग्नीच्या, डायरेक्ट पोस्ट आहे, डायरेक्ट त्यांना पोस्ट आहे. UPSC IAS ऑफिसर डायरेक्ट तुम्ही बनणार. बाहेर तर पडा ना तुम्ही. तुमच्या घरामध्ये चौथा मेंबर तर दिसू द्या ना. हे परीक्षा हे जे आहे ते आपल्याला सगळे ट्रायल्स जे आहे त्याला घाबरू नका. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की चौथा जो भाग आहे, जो पवित्र आहे, जो चमकणार आहे, तो अग्नीसारखा आहे. तो तुमच्या आणि माझ्या जीवनात नुसता स्वतःलाच नव्हे, ते इतरांना देखील दिसू दे. पहिले शद्रक, मेषक, अबेदनगोने त्याचा अनुभव घेतला आणि मग ते इतरांना दाखवू शकले. प्रेज द लॉर्ड. आज तुम्हाला आणि मला प्रत्येक स्वतःला अनुभव घ्याय की मेरे घर में मेरा यीशु रहता है, मेरे दिल में मेरा यीशु रहता है, मेरी पत्नी में यीशु रहता है, मेरे बच्चों में यीशु रहता है, माझ्या आई वडिलांमध्ये यीशु राहतो आणि तो यीशु माझ्या घराचा मेंढपाळ आहे आणि मी त्याची वाणी ऐकतो आणि त्याच्या मागे मागे चालतो. प्रेज द लॉर्ड. यस, हे पहिले तुम्हाला आणि मला याचा अनुभव येणं गरजेचं आहे. आम्ही म्हणतो नाही शैतान बहुत डेंजर है पास्टर साहब, बहुत उपास करो हमारे लिए, बहुत उपास करो. मैं म्हणतो करेंगे ना, हम उपास करेंगे, पर आप कितना करते? नहीं ना, अभी वो क्या गोली खानी पड़ती ना, तो फिर वो उपास. अरे तुम उपास नहीं करेंगे, पास्टर साहब बहुत प्रार्थना करेंगे, पास्टर साहब बहुत प्रार्थना करो, बहुत प्रार्थना करो. पास्टर साहब प्रार्थना भी करेंगे, पास्टर साहब उपास भी करेंगे, वो त्यांचं काम आहे, ते करतात. तुम्ही काय करता? तुम्हाला आश्रय इथे काय ते म्हटले का असं की आम्हाला बांधू नका? ते लगेच गुडघ्यावर पडले का? बरोबर, सोडो. कुठे लिहिलंय का तिथे? शद्रक, मेषक, अबेदनगो म्हटले का आता प्रभू सोडो अग्नीतून, आता एवढं तुझं नाव घेतलं, आता आम्हाला काहीच बोलले नाही. ते काय म्हणतात तिथे? आम्हाला काही उत्तर द्यायची गरज नाही, आमचा देव सोडण्यास समर्थ आहे. सोडवलं तर ठीक, नाही सोडवलं तर नो प्रॉब्लेम. आम्हाला काही प्रार्थना करायची गरज नाही, कारण की आमचा देव आमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आम्हाला सारखं प्रार्थना करून देवाला हलवायची, ज्याला म्हणतात ना की देव क्या स्वयं आहे का? आम्हाला बार त्याला हटवतो. देव म्हणतो मी गुप्तदर्शी पिता आहे. जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचनं तुमच्यामध्ये असतील, तुम्ही जे काही मागाल मी देणार. प्रेज द लॉर्ड. परंतु आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा. आधी माझ्या धार्मिकता बोला, आधी माझ्या धार्मिकता बोला माझ्या मागे, आधी माझ्या धार्मिकता व माझ्या राज्यासाठी झटा, मग मी इथं सर्व काही तुम्हाला देईन. हम क्या बोलते, पहले वो सब मिलने देना प्रभु जी, और फिर ना मैं बहुत बड़ी उपकार स्तुति की प्रार्थना, ऐसा बड़ा मीटिंग करेंगे, 1000 कुर्सी लगाएंगे, पूरे गांव को बुलाएंगे, हमें पहले होने तो दो. अरे देव म्हणतो बाबा ते जेव्हा झाले ना तू विसरूनच जाणार. आजच तुम्हाला विचारत नाही, सगळं काही मिळाल्यानंतर तुम्हाला काय विचारणार. प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की देव जो आहे त्यानेच आज तुम्हाला मंदिरात आणलं, देवाने आम्हाला भुसावळ इथे आणलं, देवाने आमचं कुटुंब प्रस्थापित केलं, देवाने आम्हाला लेकर दिलं, देवाला आम्ही नोकरी दिली, देवाने मला आरोग्य दिलं आणि देवाने आम्हाला कोरोनापासून पण बचावलं. प्रेज द लॉर्ड. माझ्या घरामध्ये मुलांचे हा माझा उभा आहे, आजी आजोबा आणि आई तिघही गेले कोरोनामध्ये, तिघही गेले. आता मी आणि माझा मुलगा, आता माझी मुलगी कॅनडा राहते, मी आणि माझा मुलगा दोघंच घरात राहतो. आणि मला सांगू द्या प्रॉब्लेम, आता मी पुढे सांगेलच आहे, 6 भक्ती. परंतु अनेक जण म्हणतात पार्क साहब पहले से भी ज्यादा जरा पॉवरफुल हो गए आप. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, या सगळ्या गोष्टी घडणार तुमच्या जीवनातून, हे सगळे प्रॉब्लेम होणार, परंतु तुमचा येशू तुमच्या बरोबर आहे तर तो तुम्हाला प्रदर्शित करावाच लागेल. कारण की हे काही आपण म्हणू हे काही तुमच्यासाठी ऑप्शनल नाहीये, तुम्हाला करावंच लागेल, कारण की तुम्हाला येशूने निवडलेलं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कदाचित 1000 दिले असतील, कदाचित तुम्हाला 3000 दिले, कदाचित 5000, जे काय दिलेले पुरायला दिले नाही.
जे पुरतात ते एक दिवस पुरले जातील आणि खड्ड्यातच जातील. तुम्हाला आणि मला वाढवायचं आहे. सुरुवात आपल्याला आपल्याला मुलाबाळांपासून करत पुढे वाढायचं आहे. इथे शद्रक मेषक अबेदनगोने काही प्रतिकार केला असेल असं वाटतं का तुम्हाला? कि नहीं 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 प्रभु जी, क्या अभी हमने इतनी तुम्हारी मिनिस्ट्री की, हमारे बाबा ने ऐसा किया, हमको ऐसा किया, हमको छुड़ाने कुछ नहीं आ रहा, क्या है? असं काही काही नाही तिथे. तो म्हणतात यस आम्ही तयार आहे, राजा आम्ही तयार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम तुम्हारा काम करो, हम हमारा काम करेंगे. प्रेज द लॉर्ड. तुम अत्याचार करो, हम प्रार्थना करेंगे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला एकच माहिती आहे अत्याचार करायचा, आम्हाला एकच माहिती आहे शत्रूंसाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. आणि हेच ख्रिस्त लोकांचं धोरण आहे. ख्रिस्ती लोक शत्रूंसाठी प्रार्थना करतात, शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करतात, कारण की त्यांना माहित आहे की आम्हाला निश्चितच सत्ताधारी परमेश्वर आमच्या बाजूने आणि आम्ही सत्ता गाजवणारे लोक आहोत. आम्ही पैशाच्या द्वारे नाही, आम्ही धनाच्या द्वारे नाही, तर आम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीच्या द्वारे लोकांना जिंकणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इथे त्यांनी स्पष्ट सांगितलं की राजा तुला करायचं ते कर, परंतु आमचा देव आम्हा बरोबर येणार. आणि आपल्याला असं दिसतं की देव उतरून आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज या पहिल्या मीटिंग मध्ये मी परत एक बार आपल्या सर्वांना सांगतो की आपण निराश आहात का? आपण दुःखी आहात का? आपल्या समस्या बहुत आहात का? आपल्या लेकरांच्याकडे, आपल्या घरातल्या परिस्थितीकडे, आपल्या आरोग्याकडे, हे सगळं जर आपण बघत आहात तर मला सांगू द्या, तुम्ही निराश होऊ नका, तुम्ही दुःखी होऊ नका. कारण की परिस्थिती जरी कठीण आहे, परिस्थिती जरी विपरीत आहे, परंतु आज देखील देव येशूच्या नियंत्रणामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती तुमच्या नियंत्रणामध्ये नसत, कदाचित शत्रूने तुमच्यावर नियंत्रण मिळवलं असेल, कदाचित तुम्हाला वाटत असेल की अरे सब कुछ अभी खुश नहीं रह गया, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की येशू जो आहे तो तुम्हाला 7/24 निरंतर बघत आहे. तो तुमच्यामध्ये आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये राहू इच्छित आहे. त्याची इच्छा ही आहे की तुम्ही या सणामध्येच नव्हे तर प्रत्येक दिन ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे यस रोज, नो एक दिवस नाही, 25 डिसेंबर नाही, न्यू इयर नाही, ईस्टर नाही, रोज तुमच्या गळ्यामध्ये फेस्टिवल असावं, रोज प्रार्थना, रोज स्तुती स्तवन, रोज धन्यवाद. यासाठी किती आवाज जेव्हा येईल तेव्हा लोक म्हणतील सही में इनका प्रभू अद्भुत आहे. आज आमचे मायकल भाऊ बहिणी आहे, तर सकाळी सकाळी आम्ही त्या भागात इटारसी मध्ये राहायचो आणि रोज सकाळी ते बाहेर एक माईक लावलेला होता किंवा एक साऊंड सिस्टम सकाळी सकाळी ते गाणे लावायचे, मसीह वंदना, आणि सगळे लोकांना फार कंप्लेन करायचे. काय आता इथे काय नाही, पण तिकडे आपल्याला माहिती आहे खूप कट्टर लोक आहे, आणि तरी ते सगळीकडे लावायचे. आणि मला निश्चितच की त्यांना त्यांचं काम करू दे, आम्ही आमचं काम करत राहायचं. प्रेज द लॉर्ड. ही बाब लक्षात ठेवा की आम्हाला जिवंत देवाचे लोक आहोत, आपण जिवंत देवाच्या बरोबर चालणारे, आणि आमचा देव जिवंत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो तुम्हाला पडू देणार नाही. धार्मिक 7 वेळेस पडला तरी उठेल. प्रेज द लॉर्ड. 7 वेळेस तप्त वाटी केला तरी वाचेल. प्रेज द लॉर्ड. 7 हे पूर्णतेचा आकडा आहे. 7 आहे पूर्णते. 7 वेळेस करू द्या, 7च्या 70 वेळेस केला तरी क्षमा करा असं वचन सांगतं. 7 हा फार महत्वाचा आकडा आहे. आणि यामुळे प्रेम आपल्या घडीच्या परिस्थितीमुळे आपण निराश आहात, दुःखी आहात, आपल्याला असं वाटत आहे सगळं काही संपलेलं आहे, आता काहीच आशा उरली नाही, माझे मुलं माझं ऐकत नाही, मुलं घर सोडून चाललेले आहे, आम्हाला आई वडिलांना रडवतात, मुलांच्याकडे बघितलं तर ते शिकत नाही, जगातल्या सर्व अंधकार शक्तीमध्ये ते बांधले गेलेले आहे. मला सांगू देव अद्याप देखील कार्य करायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला असं वाटत आहे आमच्या विवाहाच्या समस्या आहे, आमच्या घरामध्ये भांडण आहे, मला नोकरी मिळत नाही, आज देखील देव कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी देवाची योजना अद्भुत आहे, कारण की तुम्ही मोलाचे आहात. जगातलं सगळ्यात मौल्यवान गोष्ट जी आहे ते येशू का लहू, येशूचं रक्त हे जगातल्या सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे, आणि त्याच्याद्वारे देवाने खंडणी देऊन तुम्हाला आणि मला विकत घेतलेले. प्रेज द लॉर्ड. त्याच्याद्वारे सगळ्या जगात हिरे मोती, त्याच्यापेक्षा पण सगळ्यात मोलाची गोष्ट काय, येशूचं ते मौल्यवान परम पवित्र रक्त, आणि ते 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 देऊन, हे डॉलर नाही, US डॉलर नाहीये किंवा आपण म्हणतो युरो करन्सी नाहीये, हे त्याने देऊन तुम्हाला आणि मला जर विकत घेतलेलं आहे, तर तुम्ही आणि मी किती मौल्यवान आहोत. आणि जर मौल्यवान आहोत आणि तुम्ही म्हणता नाही हमारे पास तो कुछ नहीं, मग ह्याचा अर्थ हाच आहे
की तुमच्या आणि माझ्यासाठी दिवस कठीण आहे प्रियानो, समय आलेला आहे. आजच्या दिनी आपण विचार करूया की देव तुमच्याशी माझ्याशी बोलत असताना आम्ही परत एक वार त्या वचनाकडे जेव्हा जातो आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की अतिशय उत्तरोत्तर तुमची वाढ दिसावी, श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे. प्रेज द लॉर्ड. आणि श्रेष्ठ हेच आहे की मला येशू मध्ये चालायचंय, येशूच्या सामर्थ्यात चालायचंय. कारण की जगामध्ये सर्वश्रेष्ठ येशू आहे आणि त्याच्यानंतर मी आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की माझ्यामध्ये येशू आहे, माझं कुटुंब आहे, कारण की माझ्यामध्ये येशू आहे. आणि देव म्हणतो तुला सर्वश्रेष्ठ गोष्टी मी देऊ इच्छितो. परंतु आम्हाला असं वाटतं की बंगला हा सर्वश्रेष्ठ आहे, नोकरी ही श्रेष्ठ आहे, आरोग्य हे श्रेष्ठ आहे. आणि अनेकदा आपण गाफील राहतो, सैतान आमचा बांधून घेतो आणि आम्ही बंगला घर नोकरी हेच खेळण्यात आयुष्य घालवतो. आणि जेव्हा आपण म्हातारे होतो मग आपल्याला कळतं अरे आमच्या मुलं, आमचं घर, आमचं कुटुंब हे सगळं डिस्ट्रॉय झालेलं आहे, सगळं हरवलेलं आहे. हो प्रियान, रेल्वेमध्ये आपण अनेक जण, माझे डॅडी देखील रेल्वेमध्ये नोकरी, सकाळी ड्युटी, शाम को ड्युटी, इधर ड्युटी उधर ड्युटी. हो प्रियानो, कठीण. मुलांकडे घराकडे लक्ष देणं कठीण होऊन बसतं. शिफ्ट ड्युटी, कामावर यायचं, झोपायचं, उठले की परत कामावर जायचं, मुलाबाळांकडे लक्ष नाही. पैसा बहुत घरामध्ये पैसा असतो, मग रेल्वेमध्ये पैसा भरपूर असतो, मुलांच्या हातामध्ये पैसा आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ना मुलांकडे लक्ष आहे ना कुटुंबाकडे लक्ष आहे. परिणाम हा होतो की अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना आम्हाला दिसते किंवा झालेले आम्हाला दिसते. परंतु आता देखील सर्व काही संपलं नाही. प्रेज द लॉर्ड. आता देखील सर्व काही संपलं नाही. आता देखील देव तुमची आणि माझी वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. होऊन जे त्या सगळं काही होऊन गेले, झाले ते सर्व काही जुने ते होऊन गेले, पहा आता सर्व काही नवीन झाले. आज देखील देव आपली वाट बघत आहे की तुम्ही माझ्याकडे या, मी श्रेष्ठ गोष्टी, मी उत्तम गोष्टी तुम्हाला द्यायला तयार आहे. आज आपण त्या उत्तम गोष्टी घेण्यासाठी जर तयार असेल तर देव तुम्हाला विपुलतेने आशीर्वाद द्यायला तयार आहे. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की आमचा उत्तम पिता आज परत एक वार या पवित्र मंदिरातून आम्हाला श्रेष्ठ, आम्हाला उत्तरोत्तर आमची वाढ दर्शनासाठी या संजीवनाची जी लाटसह आमची वाट बघत आहे. हो पिता, शद्रक मेषक अबेदनगो यांना वाटलं, यांना दिसलं की माझा देव, माझा येशू हा मला सर्वश्रेष्ठ गोष्टीमध्ये देणारा असा देव आहे आणि तो मला या अग्नीतून सुटका करेल आणि नाही केलं तरी चालेल. हो प्रिय, या दिवसामध्ये संकट, समस्या, वादळ तुफान यांना आम्ही घाबरतो आणि आम्ही आपले हात वर करतो. आम्हाला वाटतं सर्व काही संपलेलं आहे. परंतु देव म्हणतो जिथे सर्व काही संपलं तिथून माझं कार्य सुरू होणार, जिथे सर्व काही संपलं तिथून मी माझं कार्य करणार. तो आज आमच्या विश्वासाची, आज तो आमच्या निश्चितच धैर्याची वाट बघत आहे, परीक्षा घेते. हो देवा, आम्ही चुकलो, आम्ही खरोखर अनेकदा विश्वास गमवून बसलो, अनेकदा मी बेचैन झालो, अनेकदा शैतानाच्या हाताची कठपुतली आम्ही झालो आणि पित्या आम्ही हात पाय गाळून बसलो. आज परत एक वार तुझं वचन आम्हाला सांगते की श्रेष्ठ मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे, जे नुसतं तुम्हाला येशू मध्येच नव्हे तर येशूचा चमकता स्टार बनवू इच्छितो. इतकंच नव्हे तर या परीक्षेतून बाहेर आल्यानंतर ज्या प्रकारे शद्रक मेषक अबेदनगोला उच्च स्थळी बसवलं, तसं उच्च स्थळी मी तुम्हाला आणि तुमच्या घराण्याला बसवू इच्छितो. परंतु पित्या, आजच्या समयामध्ये जेव्हा सत्ता आम्हाला चेंगरू इच्छिते, सत्ता आम्हाला निश्चितच दुर्बळ असं लेखत आहे, त्या समय शद्रक मेषक अबेदनगो हे म्हणतात की राजा, तू जरी आम्हाला दुर्बळ समजून अग्नीत टाकलं, परंतु तूच दुर्बळ ठरलेला आहे. कारण की त्या अग्नीवर आणि अग्नीच्या त्या सर्व ज्वालावर तुला विश्वास होता, परंतु माझा देव केवढा श्रेष्ठ आहे हे तुला कळालं असेल. आणि तो म्हणतो की खरोखर त्या देवाची जे तुम्ही सेवा करतात तोच देव जगात श्रेष्ठ असा देव आहे. आज तिथे आमच्या जीवनाच्या द्वारे, आमच्या परीक्षेच्या द्वारे तू नुसतं दर्शनच नव्हे तर श्रेष्ठता जगाला दाखवण्यासाठी या जगामध्ये तो आम्हाला ठेवलेले आहे. परिस्थिती जितकी कठीण असेल तितके आशीर्वाद विपुल असे आहे. परिस्थिती जितकी किचकट असेल तितके कार्य मोठं होणार आहे. हा विश्वास आम्हाला इथून जाताना तू नव्याने दे. आणि आज परत एक बार
मराठी अलायन्स चर्च मध्ये पित्या तू उतरून आले, तुझं सामर्थ्य उतरून आलेलं आहे. आमच्या सर्वांची तू भेट घेत असताना जे बंधनात आहे, पापात आहे, भिकारात आहे, निराशात आहे, सर्व प्रकारच्या अडचणीत आहे, डिप्रेशन मध्ये आहे, सर्व प्रकारच्या निराशामध्ये, येशूच्या नावामध्ये त्यांच्या घरामध्ये तू प्रवेश कर. आज जे येऊ शकले नाही त्यांना देखील तू स्पर्श कर, मंदिरात घेऊन ये, कारण की येशू तुझे अद्भुत सण फेस्टिवल आम्ही साजरा करत आहोत, ज्यामध्ये तू आम्हाला निश्चितच रायझिंग स्टार आणि चमकणारा सितारा बनवत आहे. येशू धन्यवाद देतो की या भक्तीबरोबर या मंडळीबद्दल ज्यामधून मला पित्या तू उभं केलेलं आहे, आणि आज परत कर या मंडळीमधूनच मला तू संधी दिलेली आहे. आणि त्याच समय आमचे पास्टर स्वप्नील आणि त्याचप्रमाणे चर्च कमिटीचे देखील आभार मानतो की त्यांनी या सेवेसाठी मला रुजू केलेलं आहे आणि ती सेवा तू आशीर्वादित केली. प्रभू येशू ख्रिस्तांचा तारणारा ज्याने आम्हा सर्वांना आज नव्याने स्पर्श करून आशीर्वादित केलं, त्याच्याच पवित्र आणि गोड नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू. गृहसणाचा पहिला दिवस आणि बरीचशी आव्हानं आमच्या समोर आहेत ना, आमच्या कुटुंबाविषयी असतील, आमच्या व्यक्तिगत जीवनाविषयी असतील, आणि ह्याच्यामध्ये मार्गक्रमण करत असताना ज्यावेळेस आम्ही आमचा विश्वास प्रगल्भ करतो, मॅच्युअर करतो ना, तितक्याच मॅच्युअर परीक्षा सुद्धा आमच्या जीवनामध्ये येतात, हो की नाही? आणि त्या टॅटल कशा कराव्यात ह्याचं देवबाप आम्हाला मार्गदर्शन करत राहतो. आणि म्हणून पुन्हा एक वार परमेश्वराच्या नावाला आजच्या दिवसाबद्दल आणि आजच्या ह्या पहिल्या गृहसणाच्या या उपासनेबद्दल देवबापाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. फक्त एक छोटीशी सूचना आहे, उद्या thank you